शरद पवार. सुरुवात करू आपण पवार साहेबांपासून. किती बी समोर येऊ दे यांना एकटा बस असं म्हटलं जातं. ज्या काँग्रेसने त्यांना कधीच केंद्रामध्ये सत्तापद दिलं नाही त्याच काँग्रेसला त्यांनी गुडघ्यावर टिकवायला लावलं. शरद पवारांच्या उजव्या मेंदूत काय सुरू आहे ते डाव्या मेंदूला देखील कळत नाही. 90च्या वयात देखील जर का शरद पवारांची कामं होतात, 90च्या वयात देखील जर का विरोधकांना तुमच्यावर टीका करता येत नाहीये, याचा अर्थ एक यशस्वी राजकारणी म्हणून त्यांनी फार कमावलेला. बीजेपी आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना पक्ष तेव्हाचा यांनी एकत्र निवडणुका लढवल्या. या सगळ्यामध्ये नुकसान हे उद्धव ठाकरेंचं झालं असं तुम्हाला वाटत नाही का? भाजपने प्रत्येक सहकारी पक्ष संपवलाय. पॉलिटिकल अनालिसिस नुसार तुम्हाला असं वाटतं का की एकनाथ शिंदेना हे आधीच माहिती असेल की मी मुख्यमंत्री बनणार आहे म्हणून ते बीजेपी सोबत आले? आघाडीच्या राजकारणामध्ये जेव्हा बार्गेनिंग होते तेव्हा मोठा पक्ष नेहमी हरतो. एकनाथ शिंदे आनंद दिघेच्या परंपरेतले नेते. शाखा ही मातोश्रीला आधी काढायची, आता मातोश्रीला शाखा कडत नाही. तर राष्ट्रवादीचं तितकं नुकसान नाही झालं जितकं शिवसेनेचं झालं जेव्हा राज ठाकरेंना सोडून उद्धव ठाकरेंना चाब्या दिल्या गेल्या सत्तेच्या. की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना काकांनी नेहमी धोका दिलाय. आजही जर का तुम्ही एनसीपीचं राजकारण बघाल तर केंद्रात सुप्रियाताईंशिवाय चेहरा नाही. मराठी म्हणून आपण नेहमी म्हणतो की नाही यार राज ठाकरे मनसे माझ्यासाठी आहे. वोट करायची वेळ आली की प्रॉब्लेम होऊन जातो. विरोधी पक्ष मतदातांना उचलून बूथ पर्यंत घेऊन जातात, अशी व्यवस्था मनसेकडे नाही. त्यामुळे मनसे सर्वाधिक अपयशी ठरते. तुम्हाला महाराष्ट्र जिंकायचं असेल तर एक चेहरा पुरेसा नसतो. जर का तुम्ही भाजपमध्ये बघितलं तर 40 चेहरे महाराष्ट्रात काम करतात. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक, भाजपचा कार्यकर्ता हा पैसा होता म्हणून नाही आलाय. भारतीय जनता पार्टी इन महाराष्ट्र तुमच्या डोळ्यासमोर पहिला व्यक्ती कोण आला? फडणवीस हा मॉडर्न चाणक्य आहे. प्रत्येक वस्तीमध्ये काय चालतंय त्यांना माहिती आहे. आपण जर भारताचा प्रधानमंत्री बघतोय त्याच्यात येणारे नावं मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही मला प्रत्येकाची खासियत पॉसिबिलिटीज काय होऊ शकतं काय नाही ते सांगा. एक येतं अमित शहा, दुसरं योगी आदित्यनाथ, तिसरं येतं देवेंद्र फडणवीस. भारत हा मूळतः जातींच्या आधारावर, धर्माच्या आधारावर किंवा आयडेंटिटीच्या बेसिसवर वोट करतो. मध्य प्रदेश शिवराज सिंग चौहान हा एक चांगला चेहरा असू शकतो येत्या कालखंडात. अमित शहा हे तेव्हाच पंतप्रधान होऊ शकतील जेव्हा त्यांच्या नावावर वोट येतील. आणि बनिया मतदार जर का भाजपपासून तुटला तर योगींची पोझिशन ही कमजोर होईल. फडणवीसांची बॉडी लँग्वेज तुम्हाला निकालाच्या दिवशी माहिती पडेल की जे आकडे जिथे बसायला हवे ते प्रॉपरली तिथे बसलेले आहेत. रोहित पवार, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि चौथा चेहरा येतो श्रीकांत शिंदे, चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. तुम्ही या चारींपैकी कुणाकडे बघताय? महाराष्ट्रामध्ये जर तिसरी आघाडी निर्माण व्हायची झाली तर कोणते पक्ष एकत्र येतील? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर क्षितिज बर्वे सर. सर नमस्ते. नमस्कार सर. काय असतं ना की आपण भरपूर विषयांवर पॉडकास्ट करत असतो. ऍस्ट्रॉलॉजी, त्याच्यानंतर रिअल इस्टेट, वकिलांसोबत आपण पॉडकास्ट करतो, फायनान्स प्लॅनर सोबत करतो. बट मित्रांनो, कट्ट्यावर डिस्कस करण्यात जाणारा विषय जर कोणता असेल भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तर तो आहे राजकारण. प्रत्येक जण म्हणतो की अरे बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा असं व्हायचं, फडणवीस आले, अजितदादा आले, हे आल्यानंतर मग असं व्हायला लागलं. मग कोणी म्हणतं की नाही मग तू या जातीचा आहे तर मग तू याच पक्षाचा झाला, कोणी म्हणतं तू या धर्माचा आहे म्हणून तू या पक्षाचा झाला. भारताच्या राजकारणाबद्दल गोष्टी जर आल्या तर CJP आली, त्याच्यानंतर भरपूर सारं रिव्होल्युशन आलं किंवा मल्टिपल गोष्टी घडल्या, राजीनामे घडले, भरपूर गोष्टी झाल्या. हे सामान्य माणूस फक्त टीव्हीवरच्या न्यूज बघून किंवा रील्स बघून बोलत असतं. बट मित्रांनो, जो व्यक्ती मागच्या 10 ते 15 वर्षापासून कंटिन्यू राजकारणाचा अभ्यास करताय, भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताय, महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करताय, एक मुद्दा जाणून, पुस्तकं वाचून, अतिशय बारीक नॉलेज घेऊन मग ते लोकांसमोर जात आहे. 39 रील्समध्ये 40,000 सबस्क्रायबर, फॉलोअर्स मिळवणारे आपले डॉक्टर क्षितिज बर्वे यांच्यासोबत आपला आजचा पॉडकास्ट आहे. हा पॉडकास्ट आपण करतोच आहे, पण मित्रांनो, तुम्हालाही काही प्रश्न असतील ना तर तुम्ही ते कमेंटमध्ये टाका की हा प्रश्न तुम्ही सरांना का नाही विचारला. मग नेक्स्ट पॉडकास्टला आपण सरांना तो प्रश्न विचारू. सर, तुमचं खरंच मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलला. धन्यवाद. सगळ्यात पहिले सर आपण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आज चर्चा करू की महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास कसा होता, कसं बदलत गेलं, कोणत्या नेत्यामध्ये तुम्हाला दिसतंय की हा नेता काहीतरी करून दाखवेल, राजकारण्यांचं वैशिष्ट्य काय असतं की कोणता राजकारणी मोठा बनू शकतो, युथने राजकारणात यायला पाहिजे, अशा मल्टिपल गोष्टी आपल्यासमोर आहेत. सर मला सांगा की शरद पवार, सुरुवात करू आपण पवार साहेबांपासून, की हे एक असं नेतृत्व आहे महाराष्ट्राचं की किती बी समोर येऊ दे यांना एकटा बस असं म्हटलं जातं. खरंय. शरद पवार आपण बघतो काँग्रेसमध्ये होते साहेब, नंतर राष्ट्रवादी त्यांनी पक्ष स्थापन केला, नंतर भरपूर गोष्टी घडल्या, आज पक्ष फुटलाय. शरद पवारांबद्दल तुमचं मत? शरद पवारांबद्दल एक फार सुंदर मत
अमेरिकन एम्बेसीनी पब्लिश केलेलं होतं. त्यांनी म्हटलं होतं स्वतःच्या चॅनल्समध्ये की पवार इज द बेस्ट PM विच इंडिया नेव्हर गॉट. सो पवार साहेब सगळ्यात चांगले पंतप्रधान असू शकले असते, पण दुर्दैवाने ते कधीच झालं नाही. आता या माणसाचं नेहमीच राजकारण बघा. महाराष्ट्राच्या राजकारणातला चाणक्य आहे. 2 कारणं. यांनी कधीच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातली जी रेषा आहे, मित्र आणि शत्रू यांच्यातली जी रेषा आहे ती पुसली नाही आहे. तुम्हाला शरद पवारांचं एक वैशिष्ट्य सांगतो की जेव्हा ते सत्तेमध्ये होते तेव्हाही विरोधकांशी संपर्क होता, जेव्हा ते विरोधात आहेत तेव्हाही सत्तेसोबत संपर्क आहे. ज्यांचं ग्राउंड कनेक्ट अजूनही स्ट्रॉंग आहे, कारण ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्स तेवढं चांगलं आहे. साखर कारखान्यांवर नियंत्रण आहे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर नियंत्रण आहे, ZP हातात आहे किंवा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स हातात आहेत. पण ॲट द सेम टाइम नॅशनल पॉलिटिक्समध्ये देखील त्यांचं नियंत्रण आहे. 2004 ते 2014 पर्यंत ते कृषी मंत्री होते. अँड ते एकुलते एक असे मंत्री आहेत ज्यांचं खातं कधीच बदललं नाही. त्यामुळे जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप झालेत तेव्हाही एकही भ्रष्टाचाराचा आरोप शरद पवारांवर झालेला नाहीये. जेव्हा मंत्रालयांचं रिशफलिंग झालं तेव्हा कुणीच शरद पवारांचं मंत्रालयाचं रिशफलिंग केलेलं नाहीये. किंबहुना आज देखील तुमच्या लक्षात येईल की भाजप देखील कधीच शरद पवारांवर स्पष्टपणे टीका करत नाही. बरोबर. सो त्यांनी ती बांधिलकी जपलेली आहे. शरद पवारांचं स्वतःचं एक डिफरंट स्टाईल ऑफ पॉलिटिक्स आहे जो त्यांनी महाराष्ट्रात राबवला आहे. सध्या परिस्थितींमध्ये तरी ते स्टाईल इतरांना कुणाला जमलेलं नाहीये. शत्रू कुणीच नाही आणि प्रत्येक मित्राला स्वतःवर शंका असते की मी मित्र आहे अथवा नाही. असंही म्हणतात की पवार साहेबांवर विश्वास कुणी ठेवू शकत नाही. म्हणजे तो विश्वास पॉलिटिकल म्हणतोय मी. मित्र म्हणून तो माणूस तर बाळासाहेबांनी त्यांचं उदाहरण दिलेलं आहे. पण राजकारणामध्ये जे चाणक्यगिरी असते की कधी काय ते त्यांचा पैंतरा फेकून टाकतील ते कुणालाच कळत नाही. तर मग असे काही उदाहरणं सांगू शकतात तुम्ही आधीपासूनचे, जेव्हा म्हणता की वसंतदादा जे होते तर त्यांच्या सोबतचे काही अनुभव वगैरे. तर मला ते अनुभव ऐकायचे आज आणि आपल्या ऑडियन्सला पण तुम्ही अनुभव की असं का म्हटलं जातं शरद पवार साहेबांसोबत बरोबर की 1979चं पुलूचं एक्झाम्पल बघा. 1979 मध्ये वसंत, मला पूर्ण स्टोरी सांगा. 1979 मध्ये पुलोदमध्ये जेव्हा शरद पवार स्वतः सत्ताधारी पक्षामध्ये होते तेव्हा त्यांनी एका रात्रीत पक्ष बदलला. त्यांनी एका रात्रीत सरकार पाडलं, पक्ष फोडला आणि सर्वात यंगेस्ट CM महाराष्ट्राचे झालेत. ऍट द सेम टाइम तुम्ही बघा 1991 मध्ये जेव्हा राजीव गांधीचा मृत्यू होतो त्यानंतर पवार वॉज वन ऑफ द बेस्ट चॉईस फॉर द PM पोझिशन, पण त्यांना मिळालं नाही. 1999 मध्ये सेम शरद पवार तुम्हाला काँग्रेस फोडून स्वतःची सत्ता स्थापित करताना दिसतात, स्वतःचा पक्ष स्थापित करताना दिसतात. वैशिष्ट्य बघा की 1999 मध्ये त्यांनी काँग्रेस फोडली सोनिया गांधींच्या परकीय ओरिजिनवरनं. बट विदिन 2 मंथ ते महाराष्ट्रात त्याच काँग्रेससोबत सत्ता स्थापित करतात. ज्या काँग्रेसने त्यांना कधीच केंद्रामध्ये सत्तापद दिलं नाही किंवा ड्यू पोझिशन दिलं नाही त्याच काँग्रेसला त्यांनी गुडघ्यावर टिकवायला लावलं. हे कसं कधीच प्रणब मुखर्जींना देखील जमलं नाही. प्रणब मुखर्जीने 84 मध्ये काँग्रेस सोडली पण 89 मध्ये परत आलेत. हे कसं फक्त शरद पवारांना जमलंय की काँग्रेस हायकमांडची जवळीक देखील आहे आणि ॲट द सेम टाइम हायकमांडला ते लोक शरद पवार हे गुडघ्यांवर आणू शकतात. 14 मध्ये सेम झालं, 19 मध्ये सेम झालं. 14 मध्ये यांनी युती फोडली भाजप आणि शिवसेनेची. जेव्हा भाजपची लाट होती तेव्हा फक्त 7 पदांसाठी. 19 मध्ये यांनी युती फोडली, शिवसेनेचा मुख्यमंत्री निर्माण केला. 22 मध्ये त्यांनी पुन्हा सेम बघितलं की जेव्हा पक्षफुटी झाली 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची. त्यानंतर त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष स्थापित केला आणि त्याच्या आधारावर निवडणुका लढवून सीटा जिंकल्यात. त्यामुळे यांचं अस्तित्व आहे. त्यांनी नेहमी स्वतःचा मार्ग काढलेला आहे. म्हणून थोडस असं की कधी काय होईल हे सांगता येत नाही. यांच्या बाबतीत कधीच तुम्हाला सांगता येणार नाही. ते रादर एक फनी वे मध्ये म्हटलं जात आहे की शरद पवारांच्या उजव्या मेंदूत काय सुरू आहे ते डाव्या मेंदूला देखील कळत नाही. जर शरद पवार हे काँग्रेसमध्येच राहिले असते, सोडली नसती त्यांनी त्यावेळेस, तर मग शरद पवार हे भारताचे पंतप्रधान बनू शकले असते का? हा प्रश्न फार डिबेटेबल आहे. म्हणजे इथे तुम्हाला 2 बाबींमध्ये बघावं लागेल. मुद्दा फक्त हा नाही की शरद पवारांमध्ये ती पात्रता आहे अथवा नाही. मुद्दा हा आहे की ज्या पक्षाचे ते खासदार होते त्या पक्षाने त्यांना कधी प्रमोट केले की नाही. 1970च्या दशकामध्ये 1970s मध्ये काँग्रेसमध्ये स्प्लिट होता. काँग्रेस I आणि काँग्रेस O, काँग्रेस इंदिरा आणि ओल्डीज ओरिएंटल्स. या 71च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस इंदिरा जिंकून येते आणि काँग्रेसचा एक अधिकृत पक्ष म्हणून काँग्रेस इंदिरा समोर येतं. पण इंदिरा गांधींनी तेव्हा स्वतःच्या पक्षावर स्वतःची पकड मजबूत करायसाठी त्या सगळ्या प्रादेशिक नेतृत्वाला संपवलं जे त्यांना लॉयल नव्हते
ज्यांच्या महत्वाकांक्षा होत्या किंवा ज्यांचा ग्राउंड बेस होता. म्हणजे 1970च्या दशकापासून काँग्रेसची जी जडणघडण झालेली आहे ती या प्रकारची आहे. हा पक्ष फक्त आणि फक्त लॉयल्टीवर चालतो, हायकमांड कल्चरवर चालतं. जर का तुम्ही हायकमांडला लॉयल असाल आणि तुमची पात्रता नसेल तरी देखील तुम्हाला पदं मिळतील. पण जर का तुमची पात्रता आहे, तुमचा ग्राउंड बेस आहे, तुमचं प्रादेशिक अस्तित्व आहे, तर जाणीवपूर्वक तुम्हाला हायकमांड दुर्लक्षित करतं. शरद पवारांसोबत ते झालंय. 84 मध्ये प्रणब मुखर्जींना हटवलं. 84 मध्ये प्रणब मुखर्जी वॉज वन ऑफ द बेस्ट कॅन्डिडेट फॉर द पीएम पोझिशन. त्यांना हटवण्यात आलं, पक्षातनं बेदखल केलं. 89 मध्ये प्रणब मुखर्जी परत आलेत, त्यांची पात्रता होती. पण 14 पर्यंत तुम्हाला शेवटपर्यंत दिसेल की प्रणब मुखर्जी फक्त वित्तमंत्री होते, कधी पंतप्रधान झाले नाहीत. 91 मध्ये राजीव गांधींचा मृत्यू होतो. शरद पवार हे पंतप्रधानसाठीचे सर्वोत्तम दावेदार आहेत. पण शरद पवारांकडे प्रादेशिक सत्ता आहे, शरद पवारांचं प्रादेशिक अस्तित्व आहे, संघटन आहे, ते जमिनीशी जुळलेले नेता आहेत. त्यामुळे अशा नेतृत्वाला काँग्रेस कधीच वर आणत नाही. त्यांनी कुणाला वर आणलं? पी.व्ही. नरसिंहरावांना. पी.व्ही. नरसिंहरावांचा ग्राउंड कॅडर काय? अजिबात नाही. पण असे नेते तुम्हाला नेहमी कंट्रोल करायला सोपं. मनमोहन सिंगला अनेक लोक पपेट प्राईम मिनिस्टर म्हणतात. बरोबर. कारण त्यांना नियंत्रित करणं सोपं आहे, ग्राउंड कॅडर त्यांचा काही नाही आहे. सो हे काँग्रेसचं कल्चर आहे की त्यांना ग्राउंड कॅडर नसलेले नेते हवे असतात. त्यामुळे शरद पवार जर का काँग्रेसमध्ये असते तरीही ते कधीच पंतप्रधान झाले नसते, दाबल्या गेलं असतं त्यांना नेहमीच. त्यामुळे शरद पवारांनी काय केलं बघा, की हे स्वतः स्वतंत्र होतात, राष्ट्रवादी काँग्रेस स्थापित करतात. मी स्वतःचा एक स्वतंत्र पक्ष स्थापित करून काँग्रेस सोबत समान आधारांवर वाटाघाटी करतात. बरोबर. म्हणजे जसं बोललो की 99 मध्ये तुम्ही पक्ष फोडला, काँग्रेस फोडलीत, पण लगेच 2 महिन्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात काँग्रेस सोबत सत्ता स्थापित केली. म्हणजे पवारांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व दाखवून काँग्रेस सोबत वाटाघाटी केलेली आहे. बरोबर आहे. शरद पवारांना अनटचेबिलिटी नाही, अस्पृश्यता नाही आहे, ते कोणाही सोबत जातील. त्यांना सत्तेच्या वाटाघाटी करता यायला हव्यात. सर, याच्यामध्ये एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की पण मग असं का झालं की जेव्हा पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली तर त्यानंतर मग ते मुख्यमंत्री नाही बनू शकले ना सर कधीच? मग सेपरेट पक्ष करून मग बेनिफिट जे म्हणतो आपण की मग काय मिळालं? तर सेपरेट पक्ष करून पवार साहेबांनी काय मिळवलं? स्वतंत्र पक्ष बनवून त्यांनी लिगसी एस्टॅब्लिश केली आहे. स्वतंत्र पक्ष बनवून त्यांनी लिगसी हस्तांतरित केलेली आहे. आज पवार कुटुंबाकडे जी सत्ता स्थापित केलेली आहे, सत्ता हस्तांतरित झालेली आहे, ती शरद पवारांच्या स्वतंत्र पक्षामुळे. जर का शरद पवार काँग्रेसमध्ये असते तर हे कधीच झालं नसतं. बरोबर आहे. दुसरा, शरद पवार जर का काँग्रेसच्या समर्थनाने जिंकून आले असते तर काँग्रेसने त्यांना संपवलं असतं. पण कारण शरद पवार एक स्वतंत्र व्यक्तिमत्व बनतंय, कारण शरद पवार स्वतः राजकीय अस्तित्व ठेवतात, म्हणून शरद पवारांना दुर्लक्षित करणं काँग्रेसला कधीच जमलं नाही. त्यांनी राज्यातही दुर्लक्षित केलं नाही, त्यांनी केंद्रातही दुर्लक्षित केलं नाही. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा, बरोबर, 4 ते 14 पर्यंत एकही आरोप शरद पवारांवर झाले नाही. मुद्दा राजकारणात हा आहे की वास्तविक शक्तिशाली कुणाला म्हणायचं? ज्याच्याकडे सत्ता आहे, खुर्ची आहे त्याला, की ज्याच्याकडे खुर्चीशिवाय सत्तेला नियंत्रित करण्याच्या चाव्या आहेत त्याला. शरद पवारांकडे प्रधानमंत्री पदाची खुर्ची कधीच नव्हती, पण त्यांनी त्या पदाला नियंत्रित केलंय. त्यांनी त्यांचे अजेंडेज नेहमी कम्प्लीट केले. त्यामुळे त्यांचा जो संपर्क आहे विरोधक पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोघांमध्ये त्यांनी नेहमी बाळगलाय. काम होणं हे राजकारणात अधिक महत्वाचं असतं. काम होणं महत्वाचं आहे. 90च्या वयात देखील जर का शरद पवारांची कामं होतात, 90च्या वयात देखील जर का विरोधकांना तुमच्यावर टीका करता येत नाहीये, याचा अर्थ एक यशस्वी राजकारणी म्हणून त्यांनी फार कमावलेला आहे. आता थोडी एक गोष्ट विचारायची सर मला की उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं झालं. शरद पवारांनी 2014ला पण उद्धव ठाकरेंना साईड म्हणजे सेपरेट करायला सांगितलं किंवा जी काही गोष्ट घडली ते आले, त्याच्यानंतर ते वेगळे. 2019 मध्ये तर बीजेपी आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना पक्ष तेव्हाचा यांनी एकत्र निवडणुका लढवल्या. बट नंतर मग शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र आली. शरद पवारांचाच पाठिंबा होता. ऍक्च्युली महाराष्ट्रात चालतं तर पवार साहेबांचं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी लक्षात घेतलं तर त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री. पण सर त्याच्यानंतर फडणवीसांनी पक्ष फोडला. हो, मला माहिती मी ते किती करेक्ट आहे किती चुकीचं आहे, बट तसंच न्यूज मध्ये ऐकलं. किंवा एकनाथ शिंदेंनी ते हे केलं. जे काय घडलं ते कुणी किती बोललं तरी इट्स पार्ट ऑफ बीजेपीनेच पुन्हा मॅनेज केलं आपल्याला असं दिसलं. या सगळ्यामध्ये नुकसान हे उद्धव ठाकरेंचं झालं असं तुम्हाला वाटत नाही का? खूप मोठं नुकसान झालंय उद्धव ठाकरेंचं इथे. पण उद्धव ठाकरेंची द्विधा मनस्थिती तुम्ही एकासोबत बघा. उद्धव ठाकरे कोणत्या कचाट्यात सापडले?
भाजप हा उद्धव ठाकरेंचा सहकारी पक्ष आहे आणि भाजपने प्रत्येक सहकारी पक्ष संपवला आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये ज्या ज्या प्रादेशिक पक्षांनी भाजप सोबत हातमिळवणी केली आहे त्या राज्यांमध्ये काही वर्षात तो पक्ष ज्युनियर पार्टनर झाला आहे आणि भाजप प्रामुख्याने समोर आलेली आहे. तेच तुम्हाला महाराष्ट्रात देखील दिसतं. म्हणजे शिवसेना आधी थोरला बंधू होता, आता तो धाकटा झालाय. बरोबर आहे. भाजपने ते केले. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना या दोघांची कोर वोट बँक एक आहे. 1990च्या दशकापासून भाजप आणि शिवसेना दोघे हिंदुत्वाचं राजकारण करतात. त्यामुळे जर का हे दोन्ही पक्ष फुटले तर दोघांना नुकसान होणार आहे, दोघांना माहिती होतं. बरोबर आहे. त्यामुळे जेव्हा उद्धव ठाकरे हे भाजपसोबत होते तेव्हा देखील त्यांनी भाजपसोबत एवढं अंतर निर्माण केलं जेणेकरून भाजप यांना संपवू नये आणि एवढे जवळ राहिलेत जेणेकरून त्यांची वोट बँक फुटू नये. बरोबर आहे. 19 मध्ये त्यांनी जी चूक केली ती मुळात हीच आहे. त्यांनी भाजपच्या विरोधात जाऊन स्वतःची वोट बँक तोडली आहे. वोट बँक तोडली ना सर? हो. आता हिंदू वोट बँक, मराठी वोट बँक ही शिवसेनेपासून संपलेली आहे. त्यामुळे आता शिवसेना नवीन वोट बँकचा विचार करते. आता त्यामुळे शिवसेना मुसलमानांपर्यंत जाते किंवा त्यामुळे आता शिवसेना ही कट्टर हिंदुत्वाऐवजी, कडवट हिंदुत्वाऐवजी एक सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेते. ही भूमिका तुम्हाला घ्यावी लागते कारण कडवट हिंदुत्वाचा जो वोट बँक आहे तो मोदींनी ऑलरेडी कॅप्चर केलेला आहे. आणि जर का तुम्हाला स्वतःचं राजकीय अस्तित्व सांभाळायचं असेल तर तुम्हाला स्वतःचा नवीन वोट बँक क्रिएट करावा लागेल. आता उद्धव ठाकरे जे कचाट्यात सापडले ते हे की बाळासाहेबांचं कडवट हिंदुत्व तुम्ही सोडलाय, सॉफ्ट हिंदुत्व तुम्ही घेतलेलं आहे. हिंदुत्वाच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी ऑलरेडी हिंदू वोट बँक कॅप्चर केलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे मतटक्का राहतो तरी कोणता, तुम्हाला नवीन वोटर्स शोधायची गरज पडते. आणि त्याच्यात काय झालं सर अजून की काँग्रेस पण सोबत आलं. काँग्रेसची जी वोट बँक होती ती मुस्लिम वोट बँक जी आपण म्हणतो ती कट्टर मुस्लिम वोट बँक ही काँग्रेस सोबत होती. आणि त्याच्यामध्ये शिवसेना जे आपले उद्धव साहेब आहे तर ते पण त्यांच्यासोबत कोलॅबरेशन झाल्यामुळे लोकांचा दृष्टिकोन असा होऊन गेला की उद्धव साहेब हे मुस्लिमांची वोट बँक साठी त्यांच्यासोबत गेले. म्हणजे बीजेपीला जे करायचं होतं ते तर होऊन गेला. एक तर बीजेपीचा तो अजेंडाही असू शकतो, शेवटी असतोच की लहान करून टाकायचं प्रत्येकाला. बरोबर. आणि तो त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःवर कुऱ्हाड मागून घेतल्यासारखं झालं का? खरे. रॅदर तुम्हाला राजकारणामध्ये एक बाब समजायला हवी. कधी माघार घ्यायची हे तुम्हाला माहिती असायला हवं. तुम्ही प्रत्येक निवडणुका जिंकणार नाहीयेत, तुम्ही प्रत्येक निवडणुका हरणार नाहीयेत. बरोबर. आणि ज्या लाटा तुम्ही नियंत्रित करू शकत नाही त्या वेव्हजला तुम्ही राईड करायला हवं. जर का शिवसेनेने 19 मध्ये भाजपसोबत युती तोडली नसती, काही कॉम्प्रोमाइजेस केले असते आणि स्वतःच्या पक्ष विस्तारावर भर दिला असता तर शिवसेनेला अधिक फायदा झाला असता. किमान पक्ष हातात राहिला असता, किमान बीएमसी हातात राहिली असती, किमान संसाधनं हातात राहिली असती आणि मुंबई, ठाणे, नाशिक किंवा पुणे या क्षेत्राच्या बाहेर तुम्हाला शिवसेनेचा विस्तार करता आला असता. तुम्ही शिवसेना विस्ताराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे झालंय. आणि आता तुम्ही काँग्रेससोबत सापडलाय. काँग्रेस ज्या पक्षातला शिवसैनिकांनी नेहमी विरोध केलाय त्या पक्षासोबत तुम्हाला हातमिळवणी करावी लागते. आणि हिंदुत्वाचा अजेंडा ज्याच्या आधारावर पक्ष विस्तार तुम्ही केलाय 1990 नंतर, बरोबर, तो हिंदुत्वाचा अजेंडा तुम्हाला डायल्यूट करावा लागतोय आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं पोझिशन, स्वतःची जागा नवीन शोधावी लागते. कारण ती जागा एकनाथ शिंदेनी बऱ्यापैकी घेऊन घेतली सर. एकनाथ शिंदेना ती आयती मिळाली. एकनाथ शिंदेना काहीच करायचं कारण नव्हतं. एकनाथ शिंदेना फक्त एवढं बघायचं कारण होतं की शिवसैनिक जो आहे तो कुणासोबत उभा आहे. जो शिवसैनिक हिंदुत्वाच्या आधारावर स्वतःचं व्यक्तिमत्व आयडेंटिफाय करतो तो शिवसैनिक काँग्रेससोबत उभा तरी कसा राहणार? नाही राहणार. जसं एकनाथ शिंदे भाजपसोबत जातात, शिवसैनिकाला पुन्हा एक नवीन उद्देश मिळतोय, त्याला त्याची आयडेंटिटी मिळते, त्याचं ग्राउंड लेवल पॉलिटिक्स जे हिंदुत्वावर आहे ते त्याला पुन्हा पुश करता येते. एकनाथ शिंदेसाठी बाबी उद्धव ठाकरेंनी सोप्या केल्यात आणि त्यांनी फक्त त्याचा फायदा घेऊन पटकन अपॉर्च्युनिटी त्यांनी ग्रॅब केली त्यांनी प्रॉपर अपॉर्च्युनिटी. मी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी ऑर्गनायझेशनवर कंट्रोल एस्टॅब्लिश केलाय शिवसेनेवर ते देखील अमेझिंग आहे. तुम्ही सिम्पली बघा की शाखा व्यवस्थेवर एकनाथ शिंदेचा कंट्रोल आहे. ओके. जेवढे कडवट शिवसेने समर्थक आहेत ते एकनाथ शिंदेच्या गटात आहेत. राज्य व्यवस्थेवर एकनाथ शिंदेचा कंट्रोल आहे. संसाधन एकनाथ शिंदे वाटतात आणि जिथे जिथे शिवसेनेचा खासदार किंवा आमदार आहे तिथे तिथे एकनाथ शिंदे जातीने लक्ष घालतात. म्हणजे त्यांनी संघटन मजबूत करायसाठी पुन्हा काम केलंय. एकनाथ शिंदे आनंद दिघेच्या परंपरेतले नेते, त्याच्यामुळे जो ग्राउंड कनेक्ट आहे तो एकनाथ शिंदेना फार उत्तम जमलेला आहे. शिवसेना ही मुळात शाखेमध्ये जिवंत असते, ती मातोश्रीवर जिवंत नसते. शाखा ही मातोश्रीला आधी कडायची, आता मातोश्रीला शाखा कडत नाही.
जे 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले सर, त्या काळात आपण बघायचो दौरेच दौरे कंटिन्यू फिरत राहायचे. पण तुमच्या पॉलिटिकल अनालिसिसनुसार तुम्हाला असं वाटतं का की एकनाथ शिंदेना हे आधीच माहिती असेल की मी मुख्यमंत्री बनणार आहे, म्हणून ते बीजेपी सोबत आले, की ते सगळं जेव्हा ते गुवाहाटीला वगैरे गेले किंवा नंतर गोव्याला गेले, मग त्या पिरियडमध्ये झालेला हा डिसिजन आहे की एकनाथ शिंदेना माहिती होतं पक्ष मी इकडे गेला तो मी मुख्यमंत्री बनणार आहे, असं काही? आघाडीच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. आघाडीच्या राजकारणामध्ये जेव्हा बार्गेनिंग होते तेव्हा मोठा पक्ष नेहमी हरतो, लहान पक्ष नेहमी जिंकतो. त्यामुळे उद्या जाऊन जर का 3 पक्षांची आघाडी झाली, 4 पक्षांची आघाडी झाली, तर ज्या पक्षाकडे किमान आमदार आहेत, ज्या सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आहे, त्यांना सर्वाधिक फायदा होईल. त्यामुळे जेव्हा 22 मध्ये भाजप आणि शिंदे गट एकत्र आले तेव्हा देखील शिंदेला माहिती होतं की भाजपकडे गमावण्यासारखं भरपूर काही आहे. त्यामुळे जर का तुम्ही तुमचे कार्ड्स योग्यपणे खेळलात तर तुम्हाला मुख्यमंत्री पद सहज मिळेल. बरोबर आहे. तिथे मुख्यमंत्री पद महत्वाचं नव्हतं, तिथे दुसरा महत्वाचा मुद्दा होता की फडणवीसांना तुम्ही उपमुख्यमंत्री केलं. सुरुवातीला जे फडणवीस बाहेरनं सत्तेला समर्थन देणार होते, एक 15 मिनिटापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यात बाहेरून होते, नंतर लगेच घोषणा झाली की ते उपमुख्यमंत्री होतील. त्या प्रेस कॉन्फरन्स मधले तुम्ही फडणवीसांची बॉडी लँग्वेज बघा, तुम्हाला पुन्हा लक्षात येईल की फडणवीस त्या 15 मिनिटात बदलले आहेत. हा जो अंतर आहे ही एकनाथ शिंदेची सगळ्यात मोठी जीत आहे. तिथे कुणाची जीत म्हटली जाईल? एकनाथ शिंदेची. एवढ्या मोठ्या राजकारणाला तुम्ही परास्त केलं आणि स्वतःचं हित साध्य केलं. शरद पवार साहेबांनी त्यांच्याकडे पण 2 होते, एक होत्या सुप्रिया सुळे आणि एक होते अजित पवार, आणि बाळासाहेब ठाकरेंकडे होते राज ठाकरे आणि एक होते उद्धव ठाकरे. बरोबर. दोघांनाही सत्तेच्या चाब्या कुणाकुणाकडे तरी कशाही द्यायच्या होत्या. जर बघायला गेलं तर राष्ट्रवादीचं तितकं नुकसान नाही झालं जितकं शिवसेनेचं झालं जेव्हा राज ठाकरेंना सोडून उद्धव ठाकरेंना चाब्या दिल्या गेल्या सत्तेच्या. बरोबर, अध्यक्ष केले गेले. पण शरद पवार तिथेही जरा वरचढ ठरले. मुलगी होती सर स्वतःची, तिला न देता अजित पवारांकडे जास्त पॉवर दिली गेली असं मला वाटलं त्या काळामध्ये. कारण ज्या पद्धतीने अजित पवारांना हे होतं, मुभा होती, सगळ्या गोष्टी होत्या, तेवढं म्हणजे ताई सायलेंटली होत्या, ताई पण सगळं मॅनेज करत होत्या, सुप्रियाताई. बट ते काय होतं सर, ते काय माइंड असते यामागे? एक विचित्र बाब की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना काकांनी नेहमी धोका दिलाय. सो शरद पवारांना का जमलं आणि शिवसेनेला का जमलं नाही याचं सिंपल कारण तुम्हाला सांगतो. शिवसेना हा मुळात प्रादेशिक पक्ष आहे आणि महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचं अस्तित्व नाही. शरद पवारांचं अस्तित्व महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यामुळे शरद पवारांकडे जेव्हा 2 केपेबल लीडर्स होते तेव्हा त्यांना ती लिडरशिप डिवाइड करणं शक्य झालं. अजितदादांनी नेहमी महाराष्ट्र बघितला, सुप्रियाताईंनी नेहमी केंद्र बघितलं. आजही जर का तुम्ही एनसीपीचं राजकारण बघाल तर केंद्रात सुप्रियाताईंशिवाय चेहरा नाहीये, महाराष्ट्रात अजितदादांशिवाय चेहरा नाहीये. बरोबर. त्यामुळे त्यांना ते सामावून घेता आलं. आता बाळासाहेब ठाकरेंना हे सामावून घेता आलं नाही, कारण त्यांच्याकडे मुळातच पक्ष हा फक्त राज्यात संकेंद्रित आहे, राज्यात अस्तित्वात आहे ना. राज्य तरी कशाला म्हणायचं, कोकण किनारपट्टी आणि मुंबई रिजन एवढं जरी म्हटलं तरी पुरेसं आहे. मी आता एका खुर्चीवर 2 बसवायचे तरी कसे. त्यामुळे त्यांना कदाचित जमलं नसेल. तेव्हा ते झालं. म्हणजे तेव्हा जर सर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत राहिले असते ना, किंवा ते भांडणं नसते झाले त्यांचे, मनसे पक्ष नसता स्थापन झाला किंवा त्या काळामध्ये, तर शिवसेना ही खूप पॉवरफुल बनली असती असं वाटत होतं. कारण सर मी तेव्हा बघायचो ना, तेव्हा मी कॉलेजला होतो, इंजिनिअरिंगला असताना, तेव्हा सर शिवसेनेचं क्रेज वॉज डिफरंट लेवल. बरोबर. म्हणजे बाळासाहेब ठाकरे कधी टीव्हीवर येतील आणि कधी बाळासाहेबांना ऐकू असं व्हायचं. खरंय, इतकी क्रेज होती, हिंदुत्वामुळे होती ती क्रेज. कारण जे आपले लोक होते सगळे बाळासाहेबांचे कट्टर फॅन. आणि जेव्हा ते सगळं बदलत होतं, जेव्हा ते वेगवेगळे जात होते ना, तेव्हा ते दुःख प्रत्येकाला झालं की राज साहेब हे शिवसेनेपासून दूर जाणं. आता काय सर की ज्या लोकांना पद मिळाले, ज्या लोकांना त्यांना तर बरं वाटत होतं, कारण पक्ष वेगळा स्थापन होतोय, पद मिळाले की प्रत्येक जण खुश आहे. बरोबर. मग ते कोणत्याही पक्षाकडून राहू द्या. पण जो खरा शिवसैनिक होता त्याला तेव्हा वाईट वाटलं, कारण ते जर सोबत राहिले असते तर आजची शिवसेना ही भारतात पॉवरफुल राहिली असती. प्रत्येकच पक्षाला किंवा व्यवस्थेला जर का राजकारणात जिंकायचं असेल तर 2 चेहरे एकासोबत हवेत. हे नेहमी पण मॅकियावेली यावर चर्चा करतो. एक चेहरा हवा सॉफ्ट, जो विकास पुरुष असेल. एक चेहरा हवा सॉफ्ट, जो प्रेम आकर्षित करेल. दुसरा चेहरा हवा खमका,
जो लॉ अँड ऑर्डर मॅनेज करेल, ज्याची दहशत असेल, जो संघटन निर्माण करेल. नरेंद्र मोदी केंद्रात का जिंकलेत? कारण त्यांच्याकडे अमित शहा होते. नरेंद्र मोदींनी नेहमी सॉफ्टनेस, अट्रॅक्शन क्रिएट केलंय, प्रेम निर्माण केलंय आणि भीती निर्माण करण्याचं काम नेहमी अमित शहानी केलंय. ही ड्युएलिटी शिवसेनेला वापरता आली असती जर का राज ठाकरे शिवसेनेमध्ये राहिले असते तर. अजूनही ती संधी यांच्याकडे आहे की राज ठाकरे शिवसेनेचा कडवट चेहरा होऊ शकतात आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचं कुटुंबवत्सल चेहरा होऊ शकतात. एकासोबत जर का दोघांनी ते मॅनेज केलं असतं तर कदाचित त्यांना ते जमलं असतं. आजच्या घडीला जेव्हा संसाधनं संपली किंवा जेव्हा सत्तेबाहेर तुम्ही एक फार मोठ्या कालावधीपर्यंत राहिलेला आहात तेव्हा या बाबी निर्माण करणं पुन्हा कठीण होणार आहे. बरोबर आहे. अजूनही जर का राज ठाकरेंनी निर्माण केली किंवा दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन संघटनेवर काम करायचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे संधी आहे. ओके, पण आता ठीक आहे, हे तर आपण एक ॲझम्पशन बोललो सर आणि ते तुम्ही त्याला रेफर केलं. पण सर राज ठाकरेंबद्दल काय सांगाल? एक असा चेहरा की 2008-9 जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांचे किती 13 आमदार होते का? किती 9 मध्ये 13 आमदार होते. हा, तर 9ला 13 आमदार झाले आणि भरपूर साऱ्या शिवसेनेच्या सीट पडल्या होत्या सर, त्यांच्या बऱ्यापैकी सीट पडल्या होत्या. ते क्रेज होतं सर. पहिल्याच निवडणुकीत 13 आमदार येणं म्हणजे एक आमदार किती पॉवरफुल असू शकतो हे आपण बघितलंय आजपर्यंत. 13 आमदार आणि राम कदम वगैरे वांजळेंसारखे आमदार होते सर त्यांच्याकडे, पॉवरफुल लोक एकदम. आणि एकदम ती ऑरा म्हणतो ना आपण की राज साहेबांची सभा म्हटली की सभेला तर अजूनही गर्दी होते. बट सर मग चुकलं कुठं की नंतर मग का कमी झाल्या? राज ठाकरे हे मास ओरेटर फार चांगले आहेत. रॅदर असं म्हटलं जातं की राजकारणात तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला ओरेटरी यायला हवी, वक्तृत्व कला असायला हवी, इतिहासाचं ज्ञान असायला हवं, मानसशास्त्राचं ज्ञान असायला हवं. राज ठाकरेंकडे या तिन्ही बाबी आहेत. चुकलं कुठे की आधुनिक राजकारणामध्ये तुम्हाला संघटन देखील लागतं. आधुनिक राजकारणामध्ये तुम्हाला वोटर बेस देखील लागतो. राज साहेबांना तो वोटर बेस मिळाला नाही. जेव्हा सुरुवातीला शिवसेना स्प्लिट झाली तेव्हा उद्धव ठाकरे अजूनही एक प्रस्थापित नेते म्हणून समोर आलेले नव्हते. त्यामुळे जो मराठी माणसाचा वोट ग्रुप होता तो राज ठाकरेंकडे शिफ्ट झाला. जो हिंदुत्वाचा वोट ग्रुप होता, तो वोटर बेस होता, तो राज ठाकरेंकडे शिफ्ट झाला. पण त्यानंतर तुम्हाला तो वोटर बेस कल्टिवेट नाही करता आला. तुम्ही एक बघा, राज ठाकरेंची वैचारिक भूमिका प्रत्येक इलेक्शन मध्ये बदलते. 9ला तुम्ही भैयांच्या विरोधात वोट बँक स्थापित केली, 14ला तुम्ही मोदींचं समर्थन केलं, 19ला मोदींचा विरोध केला, 22 पर्यंत तुम्ही राम मंदिरांचे दौरे केलेत. त्यामुळे त्यांची वैचारिक स्थिरता नसल्या कारणास्तव वोटर त्यांच्यासोबत कनेक्ट होत नाही. राजकारणामध्ये तुमची वैचारिक बांधिलकी योग्य ही अयोग्य हा दुय्यम मुद्दा असतो. मुद्दा हा असतो की तुमचा वोटर हा तुमच्यासोबत कनेक्ट व्हायला हवा, आयडेंटिफाय व्हायला हवा. बरोबर. तुमच्या वोटरला तुम्ही जेवढं नाचवता वेगवेगळ्या आयडेंटिटीज मध्ये तेवढा तो दमतो आणि तुमची साथ सोडतो. जर का तुम्हाला अंधभक्त हा शब्द ऐकलायच, अंधभक्तांचं वैशिष्ट्य काय आहे की त्यांना त्यांची वैचारिक बांधिलकी माहिती आहे, त्यांच्या वैचारिक बांधिलकीपासून त्यांना वेगळं केलं जात नाही. त्यामुळे तो वोटर हा नेहमी भाजपला वोट करेल. त्याचं वैशिष्ट्य हे आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला वोट बँक निर्माण करावी लागेल जे राज ठाकरे निर्माण करू शकले नाही. दुसरं, सभेमध्ये गर्दी झाली आहे म्हणून तुम्ही बूथवर जाऊन वोट कराल असं नाही. तुम्हाला तुमची स्वतःची संघटना हवी. राज ठाकरेंकडे स्वतःची संघटना नाही आहे. ग्रासरूट लेवल पर्यंत तुमचा कार्यकर्ता कुठे आहे? ज्या मतदाराला आता मनसेला मत द्यायची आहेत त्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे व्यवस्था कुठे आहे? जर का तुम्ही भाजपला बघितलं तर भाजपकडे 50 प्रमुख व्यवस्था आहे. म्हणजे कसं सर? म्हणजे प्रत्येक बूथवर जेवढे मतदाता आहेत त्यातला एका पानावर जेवढे मतदाता आहेत, फार फार तर 15 असतात. त्या 15 मतदारांपर्यंत पोहोचायची जबाबदारी कोणत्या कार्यकर्त्याची असेल हे भाजप सांगतो. ओके. यांच्याकडे बूथ पर्यंत पोहोचायला कार्यकर्ते नाही आहेत. तुम्हाला ती व्यवस्था उभी करावी लागेल. मास ओरेटरी करणं, मास मोबिलायझेशन करणं आणि मास ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश करणं याच्यामध्ये अंतर आहे. जे बाळासाहेब ठाकरेंनी शाखा व्यवस्थेतनं केलं अशी व्यवस्था कुठे आहे राज ठाकरेंकडे? दुसरं, तुम्हाला म्हणजे की फॅन आहेत पण त्याला वोट मध्ये कन्वर्ट करणारी व्यवस्था नाही आहे. ऍब्सोल्युटली. ओके. फॅन आहेत, ऑर्गनायझेशन नाही आहे. तिसरं, राज ठाकरेंकडे सेकंड फ्रंट ऑफ लिडरशिप कुठे आहे? तुम्हाला महाराष्ट्र जिंकायचं असेल तर एक चेहरा पुरेसा नसतो. जर का तुम्ही भाजपमध्ये बघितलं तर 40 चेहरे महाराष्ट्रात काम करतात. भारतातले चेहरे म्हणतच नाही, 40 चेहरे महाराष्ट्रात काम करतात. जर का उद्या जाऊन राज ठाकरेंना महाराष्ट्रात सभा घ्यायच्या असतील तर त्यांच्याशिवाय दुसरा चेहरा कुठे आहे?
नाहीये. त्यांना एवढं ऐकायला येईल, एवढे लोकांना जमतील असा कोणता चेहरा असा नाहीये. कोणता चेहरा नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकच व्यक्ती राज ठाकरेंच्या नावावर मतदान करणार नाहीये. पॉलिटिक्स इज काइंड ऑफ डिपार्टमेंटल स्टोर. प्रत्येक मतदात्यासाठी एक एक प्रोडक्ट तुमच्याकडे असायला हवा. बरं. फॉर एक्झाम्पल, मनसेकडे दलित वोटरसाठी कोणता प्रोडक्ट आहे, मुस्लिम वोटरसाठी कोणता प्रोडक्ट आहे, काहीच नाहीये. त्याच्यामुळे इलेक्शन मधलं तुमचं जे यश आहे ते क्वेश्चनेबल होऊन जातात, की तुम्हाला जिंकणं कठीण जातंय. बरोबर. हा एक महत्वाचं कारण आहे की राज ठाकरे अजूनही स्थापित होऊ शकत नाही. कारण तेच सर, जेव्हा ते मस्जिदींच्या भोंग्यांवर बोलले ना राज ठाकरे, तेव्हा तर बीजेपीचाही मोहित कंबोज जे होते तर त्यांनी सपोर्ट केला होता की मी भोंगे पाठवतो आणि हनुमान चालीसा लावतो. अशा आंदोलनांमध्ये बीजेपी त्यांना फुल सपोर्ट करत होती, मनसेला. बरोबर. आणि तो त्यांनाही फायदा होत होता बीजेपीला त्या गोष्टींचा. राज ठाकरेंच्या बाबतीत एक फार सुंदर वाक्य आहे, तुम्हाला आवडेल ते. असं म्हटलं जात आहे की राज ठाकरे ही कडाडती वीज आहे, संपूर्ण समाज बघेल पण घरातला अंधार संपणार नाहीये. त्याच्यासाठी दिवा हवा तुम्हाला. तो दिवा जोवर लागत नाही, जोवर ती कन्सिस्टंटली फॉलोअप होत नाही, तोवर पॉलिटिकल सक्सेस तुम्हाला मिळणं शक्य आहे. राज ठाकरे अशा व्यक्ती ना सर, मला असं वाटतं जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तर ती व्यक्ती कंटिन्यू राहिली असती ना, तर आज बीजेपीला सगळ्यात मोठी टक्कर त्यांनीच दिली असती. 100%. कारण त्यांना ऐकण्यासाठी पागल आहेत सर लोक. सध्या बीजेपी महाराष्ट्रात राज ठाकरेंसारखा एकही ओरेटर नाहीये, कोणीच नाहीये. राज ठाकरेंसारखा मास अटेन्शन कॅप्चर करणारा एकही लीडर नाही. फक्त राज ठाकरेंचा गोंधळ हा आहे की त्यांना अटेन्शनला वोट्स मध्ये कन्व्हर्जन शक्य होत नाहीये. कारण ऑर्गनायझेशन तेवढी. कारण जर पाहिलं गेलं ना तर ठाण्याचे अविनाश जाधव म्हणून राज ठाकरेंचे एक चांगले नेते अविनाश जाधव, मी त्यांचे व्हिडिओ आधीपासून पाहतो, भारी बोलतात सर. आणि ना हे लोक आहे ना, म्हणजे मनसेचे जर तुम्ही पाहिले तर त्यांचे जर व्हिडिओ बघितले तर कुणाला काही त्रास होतोय ना मराठी लोकांना आपल्या किंवा हिंदूंना जरी होतोय तरी ते जातात आणि तिथे लढतात. त्या लोकांना एक सपोर्ट मिळतो की नाही मनसेचा माणूस आला. खरंय. तुम्ही बघत असाल सर व्हिडिओ, आपण मराठी म्हणून आपण नेहमी म्हणतो की नाही यार राज ठाकरे मनसे माझ्यासाठी आहे, वोट करायची वेळ आली की प्रॉब्लेम होऊन जातो. तर अविनाश जाधव एकदम पॉलिटिकल लीडर आहे मनसेचे, खूप छान व्हिडिओ असतात सर त्यांचे. असे नेते असल्यावर मग ते जेव्हा ते स्वतः आमदार नाही बनू शकले तर मग तेव्हा वाटतं की बनले पाहिजे किंवा काहीतरी झालं पाहिजे. राजकारणामध्ये हे गृहीतक की प्रत्येक माणूस तुम्हाला पसंत करतोय म्हणून तो स्वेच्छेने मतदान बूथ पर्यंत पोहोचेल आणि वोट टाकेल, हे गृहीतक सर्वाधिक अपयशाला कारणीभूत आहे. तुम्हाला प्रत्येक जागेवर मतदारांना डायरेक्ट करावं लागतं, गाईड करावं लागतं. किंबहुना तुम्ही व्यवस्था बघितली असेल की विरोधी पक्ष मतदातांना उचलून बूथ पर्यंत घेऊन जातात. बरोबर आहे. अशी व्यवस्था यांच्याकडे नाही, मनसेकडे नाही. त्यामुळे मनसे सर्वाधिक अपयशी ठरते. ती एक व्यवस्था असते, शेवटी सिस्टीम आहे सर प्रत्येक. शेवटी सिस्टीम. अटेन्शन ग्रॅब कराल पण अटेन्शनला कॅपिटलाइज करता यायला हवं. पैसाही लागतो ना सर. हो, पैसाही लागतो, तो दुर्दैवाने नाहीये. तो खूप मोठा डिफरन्स होऊन जातो. पैशांच्या बाबतीत पुन्हा एक चांगलं उत्तर शक्य आहे की पैसा लागतो पक्ष स्थापनेला, बरोबर आहे. तुम्हाला व्यवस्था स्थापित करायची असेल तर. पण मुळात बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक किंवा भाजपचा कार्यकर्ता हा पैसा होता म्हणून नाही आलाय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आलेले आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत. यांनी आयडेंटिटीजच्या आधारावर पक्ष स्थापित केलेला आहे. यांनी जीवनाच्या उद्दिष्टांच्या आधारावर पक्ष स्थापित केलेला आहे. त्याच्यामुळे पैसा हा फार मोठा अडथळा आहे असं मानता येणार नाही. मूळ मुद्दा हा आहे की लोकांच्या ऊर्जेला तुम्हाला गाईड करता यायला हवं होतं, जे तुम्ही दुर्दैवाने गाईड करू शकला नाहीये. बरोबर. हा राज ठाकरेंचा समर्थक हा अजूनही उपाशीपोटी सभेमध्ये उभा राहतो. मूळ मुद्दा आहे की सभेनंतर काय करायचं हे त्याला कोणीच सांगितलं नाही. त्यामुळे काय करायचं हे नाही सांगितलं. त्यामुळे पक्ष बांधणीवर राजसाहेबांनी लक्ष द्यायला हवं. भारतीय जनता पार्टी इन महाराष्ट्र, तुमच्या डोळ्यासमोर पहिला व्यक्ती कोण आला? देवेंद्र फडणवीस. काय सर नेता, म्हणजे शरद पवार हे नेहमी कम्पेअर केलं जातं की महाराष्ट्राचा चाणक्य कोणता, नवा चाणक्य इज देवेंद्र फडणवीस. याचं कारण म्हणजे धनंजय महाडिकांची जी निवडणूक होती तर त्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ते जे जिंकून आणणं नव्हतं, वोट नसताना विरोधात असताना, ते मॅजिक होतं सर. ते मी पूर्ण पाहिली ते रात्रीपर्यंत बघितलं. इट वॉज अ मॅजिक. काय केलं त्या व्यक्तीने, त्यांचं नाव सेम प्रसाद लाडांना निवडून आणल्यानंतर. तुम्ही फडणवीसांचं लिडरशिप स्टाईल पहा, ठीक आहे. राज ठाकरे मास लीडर आहेत, फडणवीस नाही आहेत. तुम्हाला शरद पवारांच्या बाबतीत एक वेव दिसून येईल, एक सिम्पॅथी दिसून येईल. फडणवीसांच्या बाबतीत आवश्यक नाही येते. फडणवीस हा मॉडर्न चाणक्य आहे. मॉडर्न चाणक्य म्हणजे काय? पवार साहेब आयडियाज बघायचे, फडणवीस डेटा बघतात. पवार साहेब एक मेटा नॅरेटिव्ह क्रिएट करायचे, फडणवीस अंडर करंट डेव्हलप करतात. त्यांना प्रत्येक कम्युनिटीपर्यंत कनेक्ट करता येतो.
त्यांना मायक्रो टार्गेटिंग करता येतं. प्रत्येक वस्तीमध्ये काय चालतंय त्यांना माहिती आहे. त्यांचं इंटेलिजन्स नेटवर्क फार स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे जरीही वेव नसली तरीही जिंकून कसं आणायचं हे त्यांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे लोकांना कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे इलेक्शन मशिनरी जेवढी फडणवीसांची स्ट्रॉंग आहे, सद्य परिस्थितींमध्ये त्याच्या आसपासही कुणीच नाही. दुसरं, महाराष्ट्रात तरी नाही. दुसरं, फडणवीसांचं दुसरं वैशिष्ट्य की फडणवीस स्वतः कायदेतज्ञ आहेत. त्यामुळे फडणवीसांना इन्स्टिट्यूशन्स थ्रू, कायद्यां थ्रू, पॉलिसी थ्रू कंट्रोल कसं करायचं हे माहिती आहे. राजसाहेब वक्तृत्वाने कंट्रोल करतात, फडणवीस व्यवस्थेने कंट्रोल करतात. त्यांना माहिती आहे कोणता प्रकल्प कुठे राबवायला हवा. त्यांना माहिती आहे की प्रकल्प राबवायचे कायदेशीर मार्ग कसे शोधायचेत. त्यांना माहिती आहे की जर का एखाद्या पक्षामध्ये धुसफूस असेल तर त्याचं समाधान कायदेशीररित्या कसं काढायचं. शिंदेसोबत जे केलंय किंवा अजित पवारांसोबत केलं ते कुठेच कायदा मोडला गेलेला नाहीये. त्याच्यामुळे संस्थांवर नियंत्रण कसं स्थापित करायचं कायद्यांच्या मार्गाने हे फडणवीसांना येतं. संस्थांवर नियंत्रण कसं स्थापित करायचं लोकांच्या मार्गाने हे पवार साहेबांना येतं. फडणवीस तुम्हाला नेहमी अंडर करंटमध्ये दिसतील. फडणवीस ते व्यक्ती आहेत जे फडणवीसांनी मला वाटतं स्वतः म्हटलेलं आहे की मला अंडर एस्टिमेट करू नका, मैं सागर की लहरू दोबारा लौट कराऊंगा. फडणवीसांची खोली तुम्हाला मापता येत नाही. तो माणूस शांतपणे डेटा बघत राहणार आहे आणि शांतपणे कारवाया करत राहणार आहे. डेटा खूप चेक करतात का सर? फडणवीसांचं डेटा कंट्रोल ऍब्सोल्यूट आहे. फडणवीसांचं डेटा कलेक्शन ऍब्सोल्यूट आहे. डेटा इंटेलिजन्स ऍब्सोल्यूट आहे. याचं कारण म्हणजे लोकसभेला जेव्हा महाराष्ट्राचा रिझल्ट खूप खराब आला तर लगेच कॉन्फरन्समध्ये नाही बट 1-2 दिवसात समथिंग जेव्हा फडणवीसांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यामध्ये त्यांनी तो डेटा दिला होता की आम्ही हरलो का. ठीक आहे, एक तर त्यांनी सांगितलं की जे नरेटिव्ह संविधानाचा नरेटिव्ह तेव्हा पसरवलं गेलं की बीजेपी हे करते, आणि दुसरं त्यांनी सांगितलं होता तो डेटा. त्या डेटाचे जे नंबर्स फडणवीस बोलले होते, मला असं वाटतं की जर असेल तर आपण लावू शकतो ते नक्की काय बोलले ते. आणि त्याच गोष्टींवर काम करून लगेच विधानसभेला तर अमाप यश मिळालं सर. अमाप यश आलं विधानसभेला. आणि विधानसभेचं तुम्ही वैशिष्ट्य बघा की लोकसभा आणि विधानसभेमध्ये फार फार 6 महिन्यांचं अंतर आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा झाली आपली आणि लोकसभा आपली मे मध्ये कन्क्लूड झालेली आहे. एवढ्या महिन्यात त्यांनी काय काय बदलवलं. त्यांनी महिला मतदारसंघ शून्यातनं निर्माण केला. जो वुमेन वोटर बेस नसतोच हा यांनी लाडकी बहीण थ्रू क्रिएट केला. दुसरं, यांनी प्रत्येक कम्युनिटी पर्यंत आउटरीच केलं. जे मराठा डिस्कॉन्टेंटनी लोकसभा संपवली होती त्या मराठ्यांना हातात घेऊन यांनी विधानसभा जिंकली. तिसरं, तुम्हाला डेटाचं इथे औचित्य सांगतो की विधानसभेची तुम्ही बॉडी लँग्वेज बघा अपोजिशन लिडरशिपची आणि विधानसभेची बॉडी लँग्वेज फडणवीसांच्या लिडरशिपची. तुमच्या लक्षात येईल की अपोजिशन हा फार आक्रमक आहे आणि फडणवीसांनी शांत संयमपणे संयततेने आपला निकाल आणलेला आहे. फडणवीसांची बॉडी लँग्वेज तुम्हाला निकालाच्या दिवशी माहिती पडेल की जे आकडे जिथे बसायला हवे ते प्रॉपरली तिथे बसलेले आहेत. असं वाटतं का सर तुम्हाला की फडणवीसांचा अजून एक जर त्यांचं हे सांगायला झालं कौशल्य बघायला गेलं तर फडणवीसांनी जेव्हा ते 2014 ते 2019 मध्ये गृहमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जी त्यांची सिस्टीम जे नेटवर्किंग त्यांचं त्या पूर्ण सिस्टीम मध्ये बनवलं, गृह म्हणजे पोलिसांमध्ये जे म्हणतो आपण मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये जे फडणवीसांचं नेटवर्क बनलं आणि ब्युरोक्रॅट सोबत जे म्हणतो आपण IPS IAS अधिकाऱ्यांसोबत, ते नेटवर्क त्यांना 2019 ते पुढच्या 2.5 वर्ष जेव्हा उद्धव साहेबांचं सरकार होतं तेव्हा खूप कामात आलेलं आहे. ते कसं वर्कआउट झालं ते तुम्ही मला सांगा. नॅरेटिव्ह तो नक्कीच आहे. फडणवीसांनी योग्य जागांवर आपापली लोक बसवलीत आणि प्रशासनावर जरब निर्माण करण्यात फडणवीस वस्ताद आहेत. त्यांची प्रशासनावरची पकड फार चांगली आहे. आणि 19 ते 22च्या दरम्यान विरोधकांनी जे आरोप केलेत विशेषत्वाने DGsवर, हे आरोप किंवा फोन टॅपिंगचे आरोप, हे आरोप त्याच दिशेने दिशानिर्देश करतात. आता यामध्ये फडणवीसांचा हात किती आहे ऑफिशियली नो वन कॅन से टॉक अबाउट दॅट, किंवा त्यामध्ये त्यांना कसं वाचवलं महाराष्ट्रातनं सेंट्रल डेप्युटेशनवर कसं घेऊन गेलं, नो वन कॅन टॉक अबाउट दॅट. म्हणजे ते कावडा बसायला आणि फांदी तुटायला असा प्रकार तिथे झालेला आहे. पण एवढं मात्र नक्की खरं की फडणवीसांचे प्रत्येक अधिकाऱ्यांसोबत संपर्क असतात. फडणवीसांचे डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत इंटेलिजन्स आहेत. हे इंटेलिजन्स 2 प्रकारचे आहेत. ब्युरोक्रॅटिक इंटेलिजन्स तर आहेच, पण त्याच्याशिवाय त्यांच्या इंडिपेंडेंट एजन्सीज ज्या आहेत ते नेहमी मूड ट्रॅक करायला काम करत असतात. म्हणजे जर इंडिपेंडेंट एजन्सीज प्लीज एक्सप्लेन. अगेन पॉलिटिकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन्स हे नेहमी सांगत असतात की काय नॅरेटिव्ह ग्रासरूटवर सुरू आहे
कोणत्या नॅरेटिव्हचा धोका निर्माण होऊ शकतो किंवा कोणतं मोबिलायझेशन कोणत्या आधारावर केल्या जातंय. जर का एखादं मोबिलायझेशन भाजपच्या फेवरमध्ये नसेल तर ते कसं फिरवायचं आणि अटेन्शन ग्रॅब कसं करायचं हे त्यांना येतं. त्यांना हेही माहिती आहे की डिजिटल प्रेझन्स कसं एस्टॅब्लिश करायचं. तुम्हाला सीजेपीचं उदाहरण सांगतो. सीजेपीमध्ये दिल्लीमध्ये जे झालं पोलिसांच्या विरोधात, जो राग आंदोलकांनी दाखवला तो राग महाराष्ट्र पोलिसांच्या बाबतीत नव्हता. महाराष्ट्र पोलिसांच्या बाबतीत रादर या लोकांनी रील्स शूट केल्यात. सो इमेज मॅनेजमेंट करणं हे यांना लगेच कळतं. यांचा फार चांगला सोशल मीडिया प्रेझन्स आहे, ग्राउंड प्रेझन्स फार चांगला आहे. याच्यामध्ये एक मुद्दा आला की तुम्ही बोलले की जसं की तहसीलदार म्हणजे या लोकांपर्यंत पण फडणवीसांचं कॉन्टॅक्ट सेम पवार साहेबांचं होतं ना सर? हो, पवार साहेबांचं सेम होतं. फक्त पवारांचं एकच चुकलं की पवारांच्या वेळेवर डेटा तेवढा डेव्हलप नव्हता. डेटा नव्हता ना, टेक्नॉलॉजी नव्हती तेवढी. माहिती होते पवारांना, सेंटिमेंट्स माहिती होते. फडणवीसांना डेटा माहिती आहे, टेक्नॉलॉजी पण आहे आणि सेंटिमेंट वाईज मग डेटाला ड्रिव्हन करून ते आपलं कॅपिटलाइज करतात. तुम्ही पुन्हा एक बघा, 2014 सालचं महाराष्ट्र विधानसभाची निवडणूक किंवा 2014 सालची लोकसभेची निवडणूक, लाट काय असतं तुम्ही बघितली आहे. आता 2024 सालची महाराष्ट्र लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दोन्ही बघा. तुम्हाला माहिती आहे की 24 मध्ये लाट नव्हती, पण अंडर करंट फडणवीसांनी या पद्धतीने कॅप्चर केला की 14 पेक्षा मोठा विजय तुम्हाला 24 मध्ये मिळतोय, ते देखील लोकसभा हरल्यानंतर. तुम्हाला मुळात डेटा जर का कॅपिटलाइज करता आला, डेटावर योग्य पकड निर्माण करता आली आणि लोक स्थापित करता आली, योग्य जागेवर प्लेस करता आली तर फायदा होतो. हो, ते फडणवीस चाणक्य आहे त्याच्यात. फडणवीस त्या बाबतीत फार सुंदर काम करतात, चाणक्य आहेत ते. आणि नागपूरचे RSSचा एक चांगला सपोर्ट फडणवीसांना आहे कसं? RSSचा सपोर्ट आहे. फडणवीस स्वतः RSSच्या बैठकीतनं आलेले आहेत. शाखेतनं समोर येणारं नेतृत्व जे आहे ते तुम्हाला नेहमी फडणवीसांमध्ये दिसेल. ते सुसभ्य आहेत, वैचारिक बांधिलकी त्यांची आहे, किंबहुना त्यांनी अनेकदा ती सांगितली देखील आहे. आणि संघटन जे आहे RSSचं संघटन ते नेहमीच फडणवीसांना सपोर्ट करतं. हो, बरोबर आहे. आता प्रत्येकाच्या मनातला प्रश्न सर, जर भारताला पुढचा प्राईम मिनिस्टर बघतोय आपण, जर भारताचा प्रधानमंत्री बघतोय, त्याच्यात येणारे नावं मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही मला प्रत्येकाची खासियत, पॉसिबिलिटीज काय होऊ शकतं काय नाही ते सांगा. सगळ्यात पहिलं नाव येतंय सध्या अमित शहा. असं म्हटलं जात आहे की फडणवीसांना दाबलं जात आहे, तिकडे योगींच्या विरोधात गोष्टी चालू झालेल्या आहे, योगींना दाबलं जात आहे, तर ते अमित शहा करताय. दीज आर द व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या स्टोरीज झाल्या. बरोबर आहे. एक येतं अमित शहा, दुसरं योगी आदित्यनाथ, तिसरं येतं देवेंद्र फडणवीस. हे 3 नावं सध्या पॉवरफुल आहे. याचं कारण म्हणजे जे मॉडेल, गुजरात मॉडेल जे आपण म्हणतो, नरेंद्र मोदींनी राबवलं होतं गुजरातमध्ये. एक विकास पुरुष म्हणून नरेंद्र मोदी आले आणि ते मी स्वतः पाहिलंय. मी इंजिनिअरिंगला होतो, नाशिकवरून दीव दमनला गेलो होतो आम्ही. महाराष्ट्रात असताना खड्डे खड्डे खड्डे. मी जेव्हा बॉर्डर क्रॉस केली, स्मूथ रोड होता सर. खरे मॉडेल होतं. आज महाराष्ट्राला बघितलं गेलं तर मिसिंग लिंक झाला आपला मुंबईत लोणावळ्याचा, समृद्धी हायवे झाला, त्याच्यावर काम सुरू आहे, शक्तीपीठवर काम सुरू आहे, रिंग रोड होतोय पुण्याचा, खूप मोठा त्याच्याने फरक पडणार आहे. असे भरपूर प्रकल्प फडणवीस आणतायत. ही एक गोष्ट सेम असं म्हटलं जातं की मोदींना फॉलोअप घेऊन त्यांच्या तत्वावर फडणवीस त्या गोष्टी करताय. बरोबर आहे. योगींच्या बाबतीत कट्टर हिंदुत्ववादी चेहरा, की ज्या व्यक्ती समोर दुसरं काहीच नाही, कुणी भारताविरुद्ध देशाविरुद्ध नारे दिले दुसऱ्याशी बुलडोजर जातं तोडतंय. खरे, ठीक आहे. अमित शहाबद्दल जर बघायला गेलं तर अमित शहा एक असा व्यक्ती की ज्यांनी म्हणजे जे म्हणतो आपण की कॅम्पेन्स करून निवडून आणण्यामध्ये जर कोणाचा मोठा पार्ट असेल तर अमित शहाचा खूप मोठा पार्ट येतो. अमित शहा जिथं जातात तिथं निवडणूक जिंकून येते. एक आमदार होता पश्चिम बंगालमध्ये, त्याच्यावरून 88 झाले जेव्हा प्रशांत किशोर कॅम्पेन सांभाळत होते, ममता बॅनर्जींचं. 88 वरून आज आय थिंक 200च्या वरच आहे पश्चिम बंगालमध्ये. स्वतः ती शिकले की कसं बंगाली भाषा बोलली जाते, काय जाते. हे लीडर्स आहे. बाकी अपोजिशन मध्ये कोणाचं नाव वगैरे ते तर जाऊच द्या सर, कारण हेच खूप भयानक आहे. काय वाटतं तुम्हाला? एक तुम्हाला सांगतोय की 2029 पर्यंत मोदी तर आहेतच, बरोबर. दुसरं, मोदींचं रिप्लेसमेंट किंवा नवीन येणारा पंतप्रधान कोण असेल हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर काही कॉम्बिनेशन्स फिक्स व्हायला हवेत. पहिलं कॉम्बिनेशन जे भाजपच्या इतिहासावरनं लक्षात येतं की तुम्ही विकास पुरुष आहात म्हणून तुम्ही निवडणुका जिंकून येतात का? अजिबात नाही.
2004 मध्ये शायनिंग इंडिया नंतर देखील अटल बिहारी वाजपेयी हरलेत. बरोबर. हे दर्शवतं की विकास हे मतं आणायला पुरेसं नाहीये. भारत हा मूळतः जातींच्या आधारावर, धर्माच्या आधारावर किंवा आयडेंटिटीच्या बेसिसवर वोट करतो. तो कधीच विकासाच्या बेसिसवर वोट करत नाही. त्यामुळे फडणवीस फक्त इन्फ्रामॅन झालेत म्हणून सक्सेसफुल होणार का? अजिबात नाही. दुसरं, भारत एका ट्रान्झिशन मधनं जात आहे. म्हणजे आम्ही एक मेडिवल सोसायटीपासून मॉडर्न सोसायटीमध्ये कन्व्हर्ट होतोय. ओके. त्यामुळे तुम्ही इन्फ्रामॅन नसावं हे देखील परवडणार नाहीये तुम्हाला. 2009 साली भाजप हरलं, जेव्हा की तेव्हा लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान पदाचे दावेदार होते, कट्टर हिंदुत्वाचा चेहरा, तरी हरलेत. कारण विकासाची संकल्पना त्यांच्याकडे नाही आहे, कारण प्रूव्हन काही नव्हतं. 14 मध्ये मोदी जिंकतात. मोदी फक्त विकास पुरुष नाहीये, मोदी हिंदुत्वाचा चेहरा देखील आहेत. कट्टर हिंदुत्वाचा चेहरा. जर का फडणवीसांना जिंकायचं असेल तर त्यांना विकास आणि हिंदुत्व दोघांची सांगड घालावी लागेल. फक्त इन्फ्रामॅन होणं फडणवीसांना परवडणार नाही. तुम्हाला 29 मध्ये असा लीडर लागेल जो विकासाचा चेहरा होऊ शकतो, जो कट्टर हिंदुत्वाचा चेहरा होऊ शकतो, ज्याच्यामध्ये प्रेम आणि भीती तुम्हाला एकासोबत दिसेल. सध्या या जबाबदाऱ्या केंद्रामध्ये अमित शहानी भीतीची जबाबदारी पार पाडलेली आहे, मोदींनी प्रेमाची जबाबदारी पार पाडलेली आहे. देवेंद्र फडणवीसांकडे अशा जबाबदाऱ्या पार पाडणारी लोक असायला हवीत. आता कुणी वाटतं तुम्हाला कुणी आहे? सध्या परिस्थितीमध्ये नाहीये. ठीक आहे, सध्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रेमाचा चेहरा व्हायला हवेत, सांगड घालणारा चेहरा व्हायला हवेत. पण सांगड घालणारे चेहरे आपल्याकडे दुसरे आहेत. तुम्हालाही माहितीच आहे. येस येस. सांगड घालणारे चेहरे दुसरे आहेत, जेव्हा की हे रिव्हर्स व्हायला हवं. सो सगळ्यात मोठं आव्हान जर का फडणवीसांसमोर असेल तर हे की हिंदुत्वाची विचारधारा तुम्ही कशी स्थापित करतात, ती आयडेंटिटी कशी स्थापित करतात. दुसरं, लोकांकडनं प्रेम घेणारा चेहरा तुम्ही व्हायला हवेत. तिसरं, तुम्ही संघाच्या बैठकीत नाही यायला हवेत. चौथं, महाराष्ट्राच्या बाहेर तुमची अपील असायला हवी ॲज अ वोट फेचर. सध्या मोदींशिवाय दुसरा वोट फेच करणारा लिडरशिप जो आहे तो भाजपकडे नाही आहे. त्यामुळे जर का 29 मोदींच्या नावावरच लढवायचं असेल तुम्हाला आणि 30 मध्ये मोदी पाय उतार होणार असतील तर पंतप्रधान कोण असेल याच्यामध्ये मोदींची भूमिका अधिक महत्वाची. तिथे अमित शहा येतात. आता अमित शहा आणि मोदींचं सख्य जे आहे ते जगाला माहिती आहे. पण अमित शहाकडे जे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते हे की अमित शहा लोकांना जोडून ठेवणारा व्यक्तिमत्व नाही आहे. अमित शहानी लोक घाबरतात. अमित शहासोबत लोक प्रेम नाही करत, लोक मोदींवर प्रेम करतात. अमित शहाना त्यांच्या व्यक्तिमत्वातली ही जी उणीव आहे ती संपवावी लागेल. दुसरं, 29 मध्ये काहीही झालं तरी कोएलिशन गव्हर्नमेंट पुन्हा येईल. कारण ऑलरेडी 15 वर्ष भाजपला झालेली असतील. ऑलरेडी भाजपच्या विरोधात एक डिस्कॉन्टेंट, एक असंतोष तुम्हाला दिसतोय. आणि विरोधी पक्ष देखील एकत्र येतात, ते देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सोशल मीडिया वापरतात, डिजिटल प्रेझेन्स एस्टॅब्लिश करतात किंवा ग्रासरूटवर काम करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे एवढं नक्की की 2029 मध्ये भाजप स्वबळावर येणार नाही, ते आघाडी शासनावर येईल. म्हणजे संपूर्ण बहुमत नाही येणार सर? संपूर्ण बहुमत शक्य नाही 2029ला. आता जर का आघाडीमध्ये येणार असाल तर जसं सांगितलं की ज्युनियर पार्टनर जे त्यांच्याकडे बार्गेनिंग अधिक असतं. कोणता ज्युनियर पार्टनर हा अमित शहांना पंतप्रधान पदासाठी मान्य करेल? कारण जेव्हा एक आघाडी शासन असतं तेव्हा तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी किंवा मनमोहन सिंग यांच्यासारखे सामावून घेणारी लिडरशिप हवी असते. दुर्दैवाने अमित शहाचं ते व्यक्तिमत्व नाहीये सामावून घेणारं. त्यामुळे ते आव्हान त्यांना नेहमी असणार आहे. पण ते तयार करता असं नाही वाटत सर तुम्हाला? जसं की एकनाथ शिंदे, तर असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदेचा सगळ्यात जवळचा कॉन्टॅक्ट अमित शहा आहे, किंवा असं, किंवा जरी आपण सुधांशू त्रिवेदी पश्चिम बंगालचे जे मुख्यमंत्री झाले आता, ते पण चांगला कॉन्टॅक्ट त्यांचा अमित शहासोबत आहे. म्हणजे एक जे म्हणतो आपण, बरोबर, अमित शहानी ऑलरेडी चेहरे बनवून ठेवले का मागच्या काही दिवसात? पण एकनाथ शिंदे, शुभेंदू अधिकारी हे अमित शहासोबत का आहेत? हे राष्ट्रीय राजकारणासाठी सोबत आहेत की प्रादेशिक राजकारणाच्या समीकरणांमुळे सोबत आहेत? ते बघा, एकनाथ शिंदेचा आणि अमित शहाचा संपर्क हा महाराष्ट्राच्या प्रादेशिक राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांचं इमर्जन्स थांबवण्यासाठीच आहे किंवा देवेंद्र फडणवीसांना प्रतिसंतुलित करायसाठी आहे. त्यांचं स्वतंत्र संपर्क नाही आहे. किंवा अजित पवारांचा जो संपर्क होता अमित शहासोबत, तो महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना बॅलन्स करण्यासाठीचा संपर्क आहे. तो हेजिमनिक किंवा तो ऑर्गॅनिक रिलेशन नाही आहे. जोवर तुमचं रिजनल पार्टीसोबत ऑर्गॅनिक रिलेशन डेव्हलप होत नाही, रिजनल पार्टीज तुमच्यापासनं संतुष्ट किंवा भयमुक्त फील करत नाहीत, तोवर ते तुम्हाला पंतप्रधान पदासाठी प्रेम देणार नाही. शक्तीच्या आधारावर नक्की समर्थन देते, पण शक्तीच्या आधारावर दिलेलं समर्थन अशा आघाडी शासनामध्ये चालत नाही. ओके सर, योगी आदित्यनाथ काय सांगाल? योगी तुम्हाला वाटतंय का की
योगी आदित्यनाथ हे हिंदुत्वाचा चेहरा म्हणून फारच प्रसिद्ध होतात. पण योगी आदित्यनाथांचं दुसरं एक वैशिष्ट्य बघा की त्यांना विकास पुरुष म्हणून भूमिका मांडावी लागेल. योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर आहे. म्हणजे जिथे तुम्हाला फडणवीस रामरक्षा आणि हनुमान चालीसा बोलताना दिसतात तिथे योगी आदित्यनाथ हिंदुत्वाचा चेहरा तुम्हाला विकासावर बोलताना दिसतोय. आणि हा मार्ग, दिल्लीचा मार्ग, विकास आणि हिंदुत्व या दोघांची सांगड घातल्यानेच प्राप्त होणार आहे. योगी आदित्यनाथांवर दुसरं जे सगळ्यात मोठं आव्हान असेल ते असणार आहे की तुम्ही नॉन हिंदी बेल्ट मध्ये स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण कराल. योगी आदित्यनाथांना ऑलरेडी जी ब्राह्मण लॉबी आहे युपीची त्यांच्याकडनं विरोध होतोय, कारण युपी मध्ये जी ठाकूर लॉबी आहे ती आदित्यनाथांना सपोर्ट करते, योगींना सपोर्ट करते, ब्राह्मण लॉबी सपोर्ट करत नाही. त्यामुळे ती सांगड कशी घालणार. सेम फडणवीसांच्या बाबतीत महाराष्ट्रात होत आहे की मराठा लॉबी सपोर्ट करत नाही, ती सांगड फडणवीसांनी महाराष्ट्रात कशी घालावी. आणि हिंदी बेल्टच्या बाहेर तुमचं अपील किती आहे, तामिळ है ना. जर का दक्षिण भारतात तुमचं अपील नसेल, जर का पूर्व भारतात तुमचं अपील नसेल किंवा पश्चिम भारतात अपील नसेल तर तुम्ही ते सांगड कशी घालणार. आणि जर का याच्यानंतरही तुम्हाला पंतप्रधान व्हायचं असेल तर आघाडी शासनातील बाकी मित्रपक्षांनी तुमच्यावर किती विश्वास ठेवावा हा देखील आहे. बरोबर. आणि या आघाड्यांवर अजूनही योगी आदित्यनाथ जेवढे सक्षम व्हावेत तेवढे झालेले नाही आहेत. किंबहुना फडणवीस देखील आघाड्यांचं राजकारण करण्यामध्ये अजूनही तेवढं तरबेज झालेले नाही आहेत. आघाड्यातले पक्ष ही फडणवीसांवर विश्वास दाखवत नाहीत. पण मग चेहरा काय, तुम्ही जर नंबर द्यायचे झाले तर कसे द्याल सर? 1, 2, 3 अमित शहा, योगी आदित्यनाथ, फडणवीस यांना तुम्ही जर जास्त पॉसिबिलिटी 1 नंबरला यांची आहे, 2 नंबरला यायची आहे, 3 नंबरला यांची आहे? फडणवीसला मी नक्कीच 1 नंबर देईन. फडणवीस महाराष्ट्रात येतात, आर्थिक पाठबळ आहे. हो. स्पष्टपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं कोणतंही वैर नाही, स्पष्टपणे नाही. सोबत संघाचा पाठिंबा आहे, नागपूरचे स्वतःचे नागपूरची बॅकिंग त्यांना अवेलेबल आहे, त्यामुळे तो एक बेनिफिट त्यांच्याकडे आहे. आणि फडणवीस हा अधिक काळापर्यंत चालणारा लिडरशिपचा चेहरा आहे, अजूनही यंग लिडरशिप आहे. त्याच्यामुळे फडणवीसांना जर का पीएम पदासाठी तुम्ही प्रोजेक्ट केलं तर तुम्हाला अधिक फायदा होईल. पण त्याशिवाय देखील तुम्ही शिवराज सिंग चौहानांना नाकारू शकत नाही. मध्य प्रदेश. शिवराज सिंग चौहान हा एक चांगला चेहरा असू शकतो येत्या कालखंडात, कारण शिवराज सिंग चौहानांचे शत्रू कोणीच नाही. आणि जर का 2 माकडांची स्पर्धा झाली तर शिवराज सिंगच्या वाट्याला अधिक फायदा प्राप्त होईल. असं का सर? शिवराज सिंग हे मनमोहन सिंग आहेत, अगदी शांत, अगदी सौम्य, कुणाशी वैर नाही. त्याच्यामुळे एकमत निर्माण करणारं जे लिडरशिप आहे ते शिवराज सिंग चौहानांमध्ये आहे. बरोबर आहे. दुसरं, संघाशी जवळीक आहे. तिसरं, MP मध्ये फार सुंदर पद्धतीने त्यांनी सत्ता सांभाळलेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे आपण वगळलं तर त्यांच्यावर कोणतेच दुसरे आरोप नाहीत. त्याच्यामुळे त्याची छवी जी आहे ती अजूनही क्लीन लिडरशिपची आहे. ओके. लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ त्यांनीच केला होता. त्यामुळे त्यांचं इलेक्शन कॅम्पेनिंग जे आहे किंवा इलेक्शन मॅनेजमेंट जे आहे ते देखील प्रूव्हन आहे. आणि एक नॉन कॉन्फ्लिक्टिंग, ज्याच्यावर लिस्ट डिस्कॉन्टेंट असेल असा लिडरशिप शिवराज सिंग चौहान असू शकतात. ठीक. म्हणजे तुम्ही 1 नंबर फडणवीसांना दिला आज भारताला पाहिलं तर. 2 नंबरला तुम्हाला असं वाटतं की शिवराज सिंग चौहान आहे, अमित शहापेक्षा वरचं दिलंय सर तुम्ही? अमित शहा हे तेव्हाच पंतप्रधान होऊ शकतील जेव्हा त्यांच्या नावावर वोट येतील. आणि अमित शहा वोट फेचर नाही, वोट फेच करणारा व्यक्तिमत्व तुमच्याकडे नरेंद्र मोदी आहे. अमित शहांना जर का पंतप्रधान व्हायचं असेल तर नरेंद्र मोदींच्या बॅकिंग शिवाय शक्य नाही. करेक्ट. आणि भीतीच्या आधारावर निर्माण झालेलं बॅकिंग हे फार काळ टिकत नाही. तुम्हाला प्रेम आणि भय दोघांचं मिश्रण घ्यावं लागतं. अमित शहा प्रेमाच्या बाबतीत सध्या कमजोर आहेत. 3 नंबरला योगी. 3 नंबरला योगी. ओके. किंवा योगींच्या आधीच मी म्हणेल अमित शहा बरे आहेत. आणि योगींनाही सर संघाची बॅकिंग आहे. योगींना संघाची बॅकिंग आहे. सगळ्यात मोठा इश्यू जो आहे युपी मध्ये हा तोच आहे, पुन्हा ठाकूर RSS आणि ब्राह्मण RSS. सो यंदा देखील तुम्ही बघितलं असेल की ब्राह्मण RSSनी योगींना समर्थन दिलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांना ती सांगड घालावी लागली. करावं लागेल. अजून 3-4 वर्षात सगळ्यांनाच कामं करायचे, भरपूर सगळ्यांना कामं करावी लागतील. योगींच्या समोरचं एक नवीन आव्हान जे निर्माण होताना तुम्हाला दिसत असेल ते म्हणजे की युपी इज नो मोर अबाउट ठाकूर वर्सेस ब्राह्मण. आता बनियास देखील त्यामध्ये सामील झालेले आहेत. राम जन्मभूमी विवादातनं जेवढी नावं समोर आलीत ही सगळी बनिया नावं आहेत. आणि बनिया मतदार जर का भाजपपासून तुटला तर योगींची पोझिशन ही कमजोर होईल. बरोबर आहे. त्यामुळे योगींना ब्राह्मणांसोबत सांगड घालावी लागेल, योगींना बनियांसोबत सांगड घालावी लागेल.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला सर आपण तर फडणवीसांसाठी आज मला असं वाटतं की फडणवीस इतकेही शांत नाही आहेत की ते कोणता चेहरा किंवा कोणता असं त्यांचा बॅकअप तयार करत नसतील. तो राजकारणातून नसू शकतो पण तो त्यांचा एखादा असा अधिकारी असू शकतो. जसे जयशंकर आले आणि परराष्ट्र मंत्री बनले तसंच फडणवीसांसाठी कोणी अमित शहा बनू शकतो का? जसं नरेंद्र मोदींसाठी अमित शहा आहे तसंच फडणवीसांसाठी असा कोणीतरी अधिकारी घेऊन येतील की तो आताही काम करत असेल समजा. फडणवीसांकडे स्वतःची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉबी आहे पण तुम्ही हे बघा की जर का ब्युरोक्रॅट्सला पॉलिटिकल पोझिशन ऑफर करायची आहे जशी एस जयशंकरची आहे तशी जर का तुम्हाला ऑफर करायची असेल तर पॉलिटिकल लिडरशिप एक छत्री असावी लागेल. ब्युरोक्रॅट्स हे पॉलिटिक्समध्ये तेव्हाच येतात जेव्हा पंतप्रधान हा अत्याधिक सक्षम असतो. याच्या आधी ही टेंडन्सी ऑब्झर्व केली गेली होती 1984 मध्ये राजीव गांधींच्या वेळेवर जेव्हा 400+ जागा काँग्रेसकडे होत्या तेव्हा राजीव गांधींनी अनेक अधिकाऱ्यांना निवडून आणलं. सेम नरेंद्र मोदींच्या बाबतीत होते कारण नरेंद्र मोदींच्या नावाने अधिकारी निवडून येतो. प्रश्न हा आहे की फडणवीसांच्या नावाने ते होणार आहे का? फडणवीस भाजपवर किंवा निवडणुकांवर एक छत्री नियंत्रण ठेवू शकतील का? जर का एक छत्री नियंत्रण ठेवू शकणार नाहीयेत तर या अधिकाऱ्यांचं काही काम नाही. आता सर आपण महाराष्ट्राच्या राजकारणातले युवा चेहरे यांच्याबद्दल बोलू. सगळ्यात म्हणजे जे चेहरे आहेत त्यामध्ये येतात रोहित पवार, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि चौथा चेहरा येतो जो सायलेंट किलर मला वाटतो श्रीकांत शिंदे. बरोबर. तुम्ही या प्रत्येक व्यक्तीबद्दल थोडी माहिती द्या आणि तुम्हाला फ्युचर चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र तुम्ही या चारींपैकी कुणाकडे बघताय? पहिला मुद्दा राहिला रोहित पवारांचा. रोहित पवारांची पकड बघा तुम्ही राजकारणावरची काय आहे. ग्राउंडेड लिडरशिप आहे. सो ग्रासरूट कनेक्ट रोहित पवारांचा फार चांगला आहे. एनसीपीच्या ऑर्गनायझेशनला जर का अजित पवारांनंतर कोणी सांभाळलं असेल तर रोहित पवार आहे. दुसरं, रोहित पवार इज अ यंग फोर्स. सो जेवढेही युथ इश्यूज आहेत त्यावर रोहित पवार तुम्हाला आपली भूमिका घेताना दिसतात. ते परीक्षांच्या बाबतीत असेल किंवा एमपीएससीच्या बाबतीत असेल किंवा युनिव्हर्सिटी परीक्षांच्या घोटाळ्यांच्या बाबतीत असेल किंवा रोजगाराच्या बाबतीत असेल रोहित पवारांनी नेहमी भूमिका घेतली आहे. म्हणजे एकीकडे सहकार क्षेत्रावर नियंत्रण आहे ओल्ड ब्रिगेडवर, दुसरीकडे युवा लिडरशिप म्हणून युथ कन्सर्न इश्यूज जे आहेत ते तुम्ही उचलतात. एक चांगली सांगड तुमच्याकडे आहे. पण तिसरं, रोहित पवारांचं प्रेझेन्स हे पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर कुठे आहे? आणि जर का तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला ती प्रेझेन्स क्रिएट करावी लागेल. बरोबर आहे. चौथं, रोहित पवारांना एक चांगलं आहे की रोहित पवार लगेच स्वतंत्र झालेत जे श्रीकांत शिंदे होऊ शकले नाहीयेत अजूनही. श्रीकांत शिंदेंनी डिलिव्हरीज फार सुंदर केल्या आहेत. त्यांनी प्रशासनावर पकड फार चांगली निर्माण केलेली आहे. अगदी सायलेंटली डिलिव्हर करत राहतात प्रत्येक विकास कामांच्या बाबतीत. पण मूळ मुद्दा हा की मुंबई, ठाणे किंवा कोकणच्या बाहेर अस्तित्व किती? जर का तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर महाराष्ट्राचे जे 6 राजकीय प्रभाग आहेत त्या 6 राजकीय प्रभागांमध्ये तुमचं अस्तित्व असायला हवं. सध्या परिस्थितींमध्ये श्रीकांत शिंदे मुंबई, ठाणे आणि फार तर कोकण या पट्ट्याच्या बाहेर त्यांचं अस्तित्व नाही. ते स्वतःच्या वडिलांच्या आयडेंटिटीच्या बाहेर गेलेले नाही आहेत. जोवर एक इंडिपेंडेंट लिडरशिप तुमची क्रिएट होणार नाही तोवर फायदा होणार नाही. अजित पवारांच्या दुर्दैवी जाण्याने किंवा सध्या पवारांकडे एक दुसरी लिडरशिप नाही त्याच्यामुळे रोहित पवारांना तेवढं लाईमलाईट मिळतंय. श्रीकांत शिंदेना तेवढं लाईमलाईट मिळतंय का? ते अजिबात नाही. त्यामुळे श्रीकांत शिंदेना ते करून घ्यावं लागेल. दुसरं, विकास कामांची पूर्तता केल्याने तुम्ही राजकारणात मतं आणू शकता का? नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचा कोर वोटर बेस आयडेंटिफाय करावा लागेल जो स्टेट लेवलवर वोटर मोबिलायझेशनसाठी कामी येईल. त्यांच्याकडे अशी कोणती आयडेंटिटी आहे? जर का त्यांनी शिवसेनेचा हिंदुत्व वापरला तर हिंदुत्वाची वोट बँक ऑलरेडी बीजेपीने खाल्लेली आहे. रेस्ट ऑफ द महाराष्ट्रामध्ये बीजेपी हिंदुत्व बघताय. त्यामुळे तुमच्या हिंदुत्वाच्या आधारावर तुम्ही कोकण किनारपट्टीमध्ये किंवा मुंबई, ठाणे, पुणे, फार तर नाशिक एवढ्या पट्ट्यांमध्ये किती सीट्स आणणार तो देखील एक प्रश्न आहे. त्याला नाकारता येणार नाही. दुसरा राहिला प्रश्न हिंदुत्वाच्या व्यतिरिक्त विचारधारेचा. तर ती विचारधारा सध्या तुम्ही आणलेली नाहीये जी लोकांना कनेक्ट करेल. लोकांना फायदा हवा आहे, लोकांना फायदा झालाय हे वाटायला देखील हवं. सध्या दुसरा वाटायलाही हवं सगळ्यात क्रिटिकल आहे श्रीकांत शिंदेसाठी की ते डिलिव्हर करतात, चांगलं काम करतात. पण टिल द टाइम लोक त्यांच्याशी कनेक्ट होणार नाही तोवर ते निवडणुका जिंकणार नाही. कनेक्ट कसं व्हायचं? त्यासाठी भावना लागतात. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना बघा, कधीच सत्ता नाही पण प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांसाठी कनेक्ट व्हायचा. भारताचा प्रधानमंत्री मातोश्रीवर यायचा किंवा कोणताही विरोधी पक्षनेता आहे तो मातोश्रीवर यायचा.
हा जो कनेक्ट आहे वोटर बेस सोबत तो तुम्हाला डेव्हलप करता यायला हवा. बरोबर. तुमच्यासाठी जीव देणारे किती खंदे कार्यकर्ते तुम्ही बनवलेले आहेत ते इम्पॉर्टंट ते इम्पॉर्टंट आहे. खंदे कार्यकर्त्यांचा अर्थ कॉन्ट्रॅक्टर नाही. कॉन्ट्रॅक्टर हे सत्तेसोबत जातात, ठेकेदार हे सत्तेसोबत जातात. तुम्हाला तुमचे कार्यकर्ते हवेत, बरोबर, ज्यांच्यासाठी पैसा दुय्यम असेल आणि तुमचा विचार, तुमची आयडेंटिटी, तुमचं विजन हे प्रायमरी असेल. अशी लोक श्रीकांत शिंदेना निर्माण करावी लागतील. आदित्य ठाकरेंचा राहिलेला प्रश्न, ते काय लिडरशिप देतील. आदित्य ठाकरे अर्बन इश्यूज मध्ये चांगले आहेत, यंग कनेक्ट फार चांगला आहे. बट व्हॉट अबाउट रेस्ट ऑफ द महाराष्ट्र. आदित्य ठाकरेंच्या पुणे, ठाणे, मुंबई आणि नाशिक सोडून किती सभा झाल्यात. महाराष्ट्र म्हणजे दादर नव्हे, महाराष्ट्र म्हणजे मुंबई नव्हे. तुम्हाला जर का महाराष्ट्र जिंकायचं असेल तर गडचिरोली पर्यंत जावं लागेल. दुर्दैवाने या लिडरशिपला गडचिरोलीपर्यंत काही अस्तित्व नाहीये, यांचं संघटन नाहीये, किंबहुना यांच्या आयडिएशन्स मध्ये ते कुठेच नाहीये. सर, अमित ठाकरेंबद्दल काय सांगाल. जोपर्यंत तुम्ही एक पॅन महाराष्ट्र लिडरशिप डेव्हलप करत नाही तोवर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं तुम्हाला शक्य नाहीये. तो पॅन महाराष्ट्र कनेक्ट डेव्हलप करावा लागेल आणि याच्यासाठी सूटबूट पुरेसे नाहीये. तुम्ही ग्लोबल स्टेजवर महाराष्ट्राला कसं रिप्रेझेंट करता ते पुरेसं नाहीये. पण गावातल्या चावडीवर तुम्ही कसे बसतायत, महाराष्ट्रातला अजूनही मेजॉरिटी असलेला जो रुरल वोटर आहे तो तुमच्याशी कसा कनेक्ट होतोय हे महत्वाचं आहे. तुम्ही वेगवेगळी सामाजिक समीकरणं कशी निर्माण करतात जे तुमच्यासोबत उभे राहतील ते महत्वाचं आहे. यांच्याकडे मराठी अस्मिता, सॉफ्ट हिंदुत्व आणि पुण्या मुंबईचे अर्बन इश्यूज यांच्याशिवाय बाकी आयडेंटिटी सोबत येणारे लोक जोडायला हवेत. कारण मेन वोटर तर तो आहे ना सर, जो गावात बसलाय. बिलकुल. तो मोठ्या अमाऊंट मध्ये, सिटीमध्ये तर ठीक आहे, बट तो गावातला, कोकणातला मेन माणूस जो काम करतो, वोट केल्यावर तर ती मेजॉरिटी वोट तिकडे जाते. एक्झॅक्टली. तुम्हाला ग्रामीण भारत समजावं लागेल, ग्रामीण महाराष्ट्र समजावं लागेल. आणि ग्रामीण महाराष्ट्र अजूनही सुटाबुटांकडे बघत नाही. त्याला मुंबईच्या फ्लायओव्हरशी देणं घेणं नाही, त्याला तुम्ही युरोपमध्ये काय बोलला त्याच्याशी देणं घेणं नाही. त्याला अर्थ याच्याशी आहे की त्याच्या दैनंदिन जीवनासोबत तुम्ही किती कनेक्ट केलंय. बरोबर. जर का तुम्ही ते कनेक्ट करू शकलाय तर त्या ग्रामीण मतदाराला तुम्ही हवेसे आहेत. मोदी चहा विकतात म्हणून लगेच कनेक्ट झालेत. बरोबर. मोदींनी डोवासमध्ये भारताला कसं रिप्रेझेंट केलं याच्याशी त्यांना देणं घेणं नसतं, ते किंबहुना बघत देखील नाही. त्यामुळे ती आयडेंटिटी, ती सामाजिक समीकरण, तो कनेक्ट, इमोशनल कनेक्ट तुम्हाला डेव्हलप करावा लागेल. सर, असं बघितलं जातं की तिसरी आघाडी, तर तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये जर तिसरी आघाडी निर्माण व्हायची झाली तर कोणते पक्ष एकत्र येतील. तुम्ही तिसरी आघाडी हा जो शब्दप्रयोग वापरलाय ना, हा दोन अर्थाने वापरण्यात येतो. पहिलं आहे तिसरी जातीय आघाडी. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये जे वंचित सोबत झालं किंवा MIM सोबत झालं, ती तिसरी जातीय आघाडी, जिथे प्रस्थापित दोन आघाड्यांची वोट्स फोडण्यासाठी म्हणून तिसरी आघाडी निर्माण झालेली आहे. पण ती फार क्षुल्लक आहे, त्याला फारसं राजकीय महत्व देखील नाही आणि फोडाफोडी व्यतिरिक्त त्यांना काही अस्तित्व देखील नाही. पण दुसरं एक महत्वाचं जी तिसरी आघाडी आहे ती आहे आम आदमी पार्टी सारखी, ती आहे जनसुराज सारखी, किंवा ती जनझी मुवमेंट म्हणून समोर आलेली आहे. एक तुम्ही ऑब्झर्व करा की भारत हा वेगाने अर्बनाइज होतोय, शहरीकरण भारताचं फार वेगाने होतंय. महाराष्ट्रामध्ये जवळपास 45% जनता शहरांमध्ये राहते. बरोबर. पण अजूनही राजकारणामध्ये ग्रामीण भारताचा दबदबा आहे. त्यामुळे राजकारण्यांना जो योजना आहे, जो पैसा आहे, तो ग्रामीण भारताला द्यावा लागतो. अँड बिकॉज ऑफ द सेम शहरी भागांमध्ये सुविधांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आता बघा, शहरी भागांमध्ये पैसा जातोय, GDP सर्वात जास्त ग्रोथ देत आहे पुणे, पण पुण्याला तेवढ्या पैशांच्या मोबदल्यात काय मिळतंय? ट्रॅफिक जाम किंवा अपूर्ण असलेली मेट्रो. त्यामुळे शहरी भागांमध्ये सर्वाधिक डिस्कॉन्टेंट आहे, सर्वाधिक असंतोष आहे. शहरी भागातल्या असंतोषाचं दुसरं वैशिष्ट्य, हे जातीय असंतोष नाही, हा धार्मिक असंतोष नाही. पुण्यातल्या व्यक्तीला हिंदू मुसलमानशी काही देणं घेणं नाही, त्याला मराठा ब्राह्मणांशी काही देणं घेणं नाही, त्याला त्याच्या जगण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. आणि त्यामुळे ही जी गॅप आहे, पॉलिटिकल गॅप, ही जी पार्टी कॅप्चर करेल आणि सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये जेवढी विश्वासार्हता स्थापित करेल तेवढं नवीन पक्षांना शहरात स्थापित होणं सोपं जाईल. आपल्याकडे एक पारंपरिक विचार आहे की भाजप नाही आलं तर काँग्रेस येईल, ते होणार नाहीये. तसं नाही होणार. आता तुम्हाला येत्या राजकारणामध्ये स्वतःला एक विश्वासार्ह अल्टरनेटिव्ह म्हणून स्थापित करावं लागेल. जे जनसुराजमध्ये, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोरांनी केले किंवा आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये केले, हे सगळे फिनॉमिना युजली अर्बन सेंट्रिक आहेत. त्यामुळे जी थर्ड नॉन आयडिओलॉजिकल, ट्रान्झॅक्शनल किंवा सर्व्हिस डिलिव्हरी फोकस्ड इन्स्टिट्यूशन्स आहेत, पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स आहेत, ते इथे काम करू शकतात. ती तिसरी आघाडी शहरात शक्य आहे. आणि महाराष्ट्रात त्याचा स्कोप या कारणास्तव वाढतो कारण महाराष्ट्रामध्ये शहरीकरण अधिक आहे.
सो जर का तुम्ही शहरी सुविधांचा पुरवठा केला नाही तर 29 मध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युटेड मॅनरमध्ये, हायपर लोकलाइज्ड मॅनरमध्ये, फ्रॅगमेंटेड मॅनरमध्ये अशी नवीन लिडरशिप समोर येताना दिसू शकेल जी स्वतःच्या व्यक्तिगत क्रेडिबिलिटीवर वोट आणेल. कदाचित त्यांचा राष्ट्रीय चेहरा नसतील की पंतप्रधान कोण होतील किंवा मुख्यमंत्री कोण होतील, पण नॅरेटिव्ह डिस्टॅबिलाइज करणारे किंवा अरिथमॅटिक डिस्टॅबिलाइज करणारे जे लिडर्स आहेत ते तुम्ही निर्माण करू शकता. ओके सर, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. भरपूर असे टॉपिक आहे. राजकारणावरचा आपला हा पहिला पॉडकास्ट होता की ऍक्च्युअल राजकारणावर आपण बोललो आणि त्यासाठी आपण त्यातल्या सगळ्यात एक्सपर्ट व्यक्तीला बोलवलंय. सरांचं चॅनल आहे डॉक्टर बर्वे बोलतोय, इंस्टाग्रामवर आहे सर. न्यूज चॅनल्सवरही आता हे तुम्हाला दिसतीलच काही दिवसात राजकीय विश्लेषक म्हणून. तुम्हालाही काही प्रश्न असतील की जाणून घ्यायचं असेल, एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक बद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल, तो नॅशनल मुद्दा असू द्या किंवा तो महाराष्ट्राचा मुद्दा असू द्या, आपण त्या मुद्द्यांवर सरांसोबत चर्चा करू. तुम्ही कमेंट करा तुम्हाला कशाबद्दल जास्त जाणून घ्यायचंय. सर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद.